स्वस्ति श्रीमन् महागणपतये नमः। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु गणेश शारदा सद्गुरु कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या कीर्तनासी तुवा बोलवावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा महाराजया सद्गुरु रामदासा ये सद्गुरु राया कीर्तने ये रे सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तने ये सद्गुरु राया हीन दीन परी मनास वाटे हीन दीन परी मनास वाटे इच्छा सवगुण गाया कीर्तनी ये रे सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव मी उभी दत्तराज माऊली गमाय माझी दत्तराज माऊली दत्तराज माऊली गमाय माझी दत्तराज माऊली मम अपराधा अगणित न गणुनी मम अपराधा अगणित न गणुनी ये उचलित पाऊली गमाय माझी दत्तराज माऊली गमाय माझी दत्तराज माऊली मम अपराधा अगणित न गणुनी ये उचलित पाऊली गमाय माझी दत्तराज माऊली दंडक मंडलू घेऊनी हाती दंडक मंडलू घेऊनी हाती औदुंबरी शोभरी गमाय माझी औदुंबरी शोभरी गमाय माझी दत्तराज माऊली गमाय माझी दत्तराज माऊली पायी खडावा वाजती चट चट पायी खडावा वाजती चट चट पायी खडावा वाजती चट चट भक्तावरी भावली गमाय माझी भक्तावरी भावली गमाय माझी दत्तराज माऊली गमाय माझी दत्तराज माऊली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हातच पकडायला पाहिजे असं नाही मी ज्या ह्याच्यावर म्हणते ना तो गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु म्हणा गुरु महाराज
महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरू सारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरू गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु रूप जयाचे मन बुद्धी परमाचे अगोचरू रूप जयाचे मन बुद्धी परमाचे अगोचरू गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण मूळ अभंग घेऊया. गुरु दत्तात्रेयांच्या बाबतीत इतके अभंग आहेत. निरनिराळ्या संतांना जेव्हा श्री दत्तांचा अनुग्रह झाला त्यावेळी त्यांच्या मनात म्हणजे जे काही आलं उमटलं त्याचे अभंग झाले. तर कुठला अभंग घेऊ हेही मला सुचेना. मी श्री दत्तात्रेयालाच सांगितलं, म्हटलं तुला कुठला वाटतो तो अभंग माझ्या मुखातून येऊ दे. हां, आणि आता एक घेते. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाया आधी आधी धरावे ते पाया आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय आपणा सारिखे करीती तत्काळ आपणा सारिखे करीती तत्काळ नाही काळ मिळत यालागी नाही काळ मिळत यालागी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय लोह परिसासी नसा हे उपमा लोह परिसासी नसा हे उपमा सद्गुरु महिमा अगाधची सद्गुरु महिमा अगाधची सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय तुका म्हणे कैसे आंधळे हे जन तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. मंडळी, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी वित्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. जय जय रघुवीर समर्थ. जे जे काही आठवावे ते ते तुम्हास पूर्वीच ठावे तेथे म्या काय अनुवादावे ज्ञातेपणे करुनी. जय जय रघुवीर समर्थ. आजचा हा मूळ अभंग संत तुकारामांचा आहे. ते म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. का तर आपणा सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसासी न साहे उपमा सद्गुरु महिमा अगाधची. तुका म्हणे
कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. संत तुकारामांचा हा अभंग म्हणजे एक मौल्यवान हिरा आहे. ते म्हणतात इतकं सोपं आहे, पण हे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. आपण सगळीकडे जातो, सगळं काही करतो. आज मला इतकी खुशी झाली नीताने मला कीर्तनासाठी बोलवलं म्हणून. कारण काय की ही कलाच हल्ली लुप्त होत चालली. हरिकथा, कथा कशाला म्हणायची? हां, कधी कधी आपण दोन शब्द ऐकले असतील, यथा आणि तथा. यथा म्हणजे काय? यथा म्हणजे जसं, तथा म्हणजे काय? तसं. आणि कथा म्हणजे कसं, कसं करायचं. कसं करायची ही युक्ती पाहिजे की नाही. काही काम करायला घेतलं तर, काही काम करायला जर घेतलं आपण, तर त्याचं काहीतरी आपल्याला माहिती पाहिजे कसं करायचं म्हणून. कोणीही आईच्या पोटात असल्यापासून शिकून येत नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके संत जे असतात ते मात्र त्यांना पहिल्या पूर्वसुकृत असतं, ते शिकून येतात. बाकी आपण सामान्य माणसं, आपल्याला शिकवायला कोणीतरी गुरु लागतो. व्यवहार शिकवायला सुद्धा गुरु लागतो. तेव्हा परमार्थ तर इतका म्हणजे जे दिसतच नाही, जे कळतच नाही, जे भासतच नाही. आपण देव म्हणतो, आपण मूर्ती ठेवतो, पण त्याच्यातलं देवत्व आपल्याला जे अनुभवायला येतं ते यावं म्हणून आपल्याला गुरु लागतो. हां, एकाने मला सांगितलं, कळलं का, की मी म्हणजे नाम घेतो, सतत मी नाम घेत असतो, मी नाम घेतो, मग गुरु कशाला पाहिजे? तर मी त्यांना सांगितलं, मी नाम घेतो याच्यातला मी जावा म्हणून गुरु पाहिजे. मी नाम घेतो, मी घेतो, कळलं ना? तो आत बसून आपलं नाम घेतोय, हे कधी कळणार आपल्याला? होय की नाही? तुझेच तू रे घेसी नाम, श्रीराम जय राम जय जय राम. तसं तुझेच तू रे घेसी नाम, हृदय मंदिरी बसुनी माझ्या काळे, हृदय मंदिरी बसुनी माझ्या, तुझेच तू रे घेसी नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मंडळी, अशी एक वेळ येते की ज्यावेळी प्रत्यक्षात आपल्याला अशी दुःख येतात आयुष्यात, अशी दुःख येतात की नको नाम सुद्धा तोंडात येत नाही. हो, येत नाही, नको घ्यायचं. काय दिलेलं आहे त्या देवाने मला, असं वाटायला लागतं. त्यावेळी तो परमेश्वर म्हणतो, मला माझ्या गुरूंनी सांगितलं, तू शांत बस, मी नाम घेतो. आणि आतून नाम जे चालू झालं ना, आतून त्यांच्या स्वरात नाम चालू झालं, सुरामध्ये, त्यांच्या आवाजात. हा पण एक अनुभव आहे. नामाचा आपल्याला अनुभव यायला पाहिजे. नाम नुसतं घ्यायचं नाही, नाम नुसतं घ्यायचं नाही, नाहीतर नाव आणि नाम ह्याच्यात काहीही फरक नाही. तसे सद्गुरू. हां, सद्गुरू म्हणजे काय ते पण आपण बघूया. हां, तर गुरु कशाला पाहिजे? गुरु हे सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, पर्यायच नाही आहे गुरूंशिवाय. कारण आपल्याला व्यवहारात सुद्धा कोणीतरी शिकवणारा लागतो. तेव्हा ह्या सृष्टीमध्ये जे जे दिसतं आहे, आज आहे उद्या नाही, उद्या आहे परवा नाही. हां, आपण सगळे, पूर्वी मी इथे यायचे, सगळी तरुण तरुण मंडळी दिसायची, मी पण तरुण होते. आता काय झालं? पृथ्वी फिरते गर 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 गर, दिवसही जाती भरभर भरभर, दिवसा मागून येते रात्री, ती तुझीच शीतल काया, कौतुक करण्या कुरवंडी ते इवलीशी मम काय.
होय की नाही? एक ठिकाणी मी बघितलं, मी मी आपण म्हणतो ना की मीची विभक्ती आपली गेली पाहिजे. आपल्याला जर भक्त व्हायचं आहे तर मीची विभक्ती गेली पाहिजे. विभक्त म्हणजे काय? भक्त नसणं म्हणजे विभक्त, म्हणजे देवापासून अलग होणं हे विभक्त. तर विभक्ती म्हणजे काय? आपण व्याकरण शिकलो, होय की नाही? तर प्रथमा विभक्ती म्हणजे काय? मी. हां, नंतर द्वितीया मला, मी म्हटलं की मला पाहिजे. हां, मग तृतीया विभक्ती काय? मी केलं, होय की नाही? काही गोष्ट आपण केली ना, आपल्याला आधी क्रेडिट पाहिजे असतं, डेबिट कोणालाही नको असतं. मी म्हणजे कॉमर्स शिकलेली आहे म्हणून माझ्या तोंडात हे शब्द येतात, माफ करा, पण क्रेडिट सगळ्यांना पाहिजे असतं. हां, डेबिट कोणालाही नको, म्हणजे श्रेय पाहिजे असतं. मी केलं, मी केलं. अरे करवून घेणार आहे तो करतो, होय की नाही? मी जर एवढा महत्त्वाचा असतो हां, तर माझ्या देहामधलं मी काही करू शकलो असतो ना. नाहीतर कधी कधी आपलं काही खाल्लं की पोट बिघडतं. आपली माझ्या स्वतःच्या पोटावर हे आहे का? कंट्रोल आहे का? काही नाही आहे. आपण तोंडात घालतो, कसं पचन होतं ते आपल्याला ठाऊक असतं? नसतं ठाऊक, होय की नाही? तसंच आपण काही, आपलं रक्ताभिसरण कसं चालतं, रक्ताभिसरण मरू दे, पण आपला श्वासोश्वास कसा चालतो? काही जण एकाने एक व्हॉट्सॲपवरती मजेशीर येतात. एक कोणतरी साधू म्हणे, त्याने सांगितलं ज्याला आत्महत्या करायची ना त्याला माझ्याकडे पाठवा, 2 मिनिटात मी त्याचे विचार काढतो. हां, आत्महत्येचे विचार नाहीसे करतो. तर कसं 2 मिनिटात? कसं? त्याला म्हणे बसवलं, नाक धर, हां, असं नाक धर, तोंड बंद कर आणि 2 मिनिटं बस. नो, आय वॉन्ट टू लिव्ह. मग कुठे गेला आत्महत्येचा विचार? म्हणजे हा जो श्वास चाललेला आहे ना, अरे परमेश्वराने दिलेला आहे. आपण रात्री झोपतो, सकाळी उठतो, डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, हां, ध्वनी परिसतो कानी. नंतर जिव्हेने रस चाखतो बहुतही, हातांनी बहु काम करीतो, विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. किती जण रात्री झोपतात ना, सकाळी उठतच नाहीत. त्यामुळे संत काय सांगतात? प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने, को विश्वास पुनः श्वास आगमिष्यति वानवा. त्यामुळे सतत नाम घेतलं पाहिजे. वेळ कुणाला आहे हो? नाम घ्यायला वेळ आहे? तुम्हाला वेळ आहे? आता आपण रिटायर झालेले आहेत, पण आपल्याला सगळं काही करायला वेळ असतो, पण नाम घ्यायला वेळ नसतो. कारण काय माहिती आहे का? आपल्याला वाटतं की नाम घ्यायला एक वेगळा वेळ द्यायला लागतो. असं मुळीच नाही आहे. हा आपला गैरसमज आहे. आपल्याला नाम घ्यायला वेगळा वेळ द्यायला लागत नाही, आधी द्यायला लागतो. नंतर ते नाम इतकं आपसूक चालतं ना की वेगळा वेळ द्यायलाच लागत नाही. हां, काम कर, इतकी कामं असतात. अरे पण नामात काम करा, नाम पण चांगलं होईल आणि काम पण चांगलं होईल. नाम घेता घेता काम करा. जनीने काय केलं? तुकारामांनी काम काय केलं? हां, आवलीने काय केलं? ती धनी धनी म्हणायचे, स्वामी स्वामी म्हणायचे. हां, आणि शिव्या द्यायची विठ्ठलाला. आवली कोण? संत तुकारामांची बायको. पण ते स्वतःच सांगतात ती परमार्थ जगली म्हणून मला मोक्ष मिळाला. तिने माझा संसार सांभाळला, तिने नामात काम केलं. हां, नामात काम केलं आणि काम करता करता नाम घेतच त्याच्यातच काम केलं. त्यामुळे तिला, ती विठोबाला शिव्या द्यायची, पण त्या विठोबाने तिला सांभाळलं. काटे टोचले तर त्याने वेगळं रूप घेऊन ते काटे काढले. ती मुलगा एक, तिचा 2 मुलं अशी, एक मुलगा तिच्या समोर मेला काहीतरी उपाशी, तापाने फणफणलेला, आणि ह्याचं लक्ष नाही, विठ्ठल 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 करतोय तुकाराम. तर तिला इतका राग आला. अरे काल तोंड्या म्हणाली,
ह्यानं विठूचं वेड लावलं तुझं, आता ह्याला बरं करून दाखव. खेचत खेचत आणलं देवळात आणि त्यांच्या पायावर घातलं नुसतं. आणि त्या विठ्ठलाला त्याला बरं करावं लागलं. हा तिचा विश्वास. तसं आपण कसं घ्यायला पाहिजे नाम? प्रत्येक क्षणाक्षणाला नाम घ्या या वेळ नाही ती वेळ तू होऊ नये, हर क्षणाचा साक्षी तुझी जाण तू घेऊ नये. नाम घेता घेता, नाम घ्या या वेळ नाही आपली दरवेळची सबब असते. मला वेळ नाही आहे नाम घ्यायला. ऑफिस असतं, स्वयंपाक असतो, आणखीन काही मुलांना काय म्हणतात क्वालिटी वेळ द्यायचा असतो. क्वालिटी वेळ मला माहीत नाही. क्वालिटीचं आईस्क्रीम मी ऐकलं होतं, पण क्वालिटी वेळ म्हणजे काय म्हणून मला म्हणजे कळलं नाही. आपण पण वेळ देतो, पण ते क्वालिटी आहे की क्वांटिटी आहे ते कळत नाही. पण एनिवे नाम घ्याया वेळ नाही ती वेळ तू होऊ नये, हर क्षणाचा साक्षी तू ही जाण तू घेऊ नये. हां, नाम घ्याया वेळ नाही ती वेळ तू होऊ नये, हर क्षणाचा साक्षी तू ही जाण तू घेऊ नये. काम करिता घाम आला राम तू होऊ नये, गात्र थकले नेत्र मिटले आराम तू घेऊ नये. काय सुखद शब्दे. कोणी छान बोललं. काय बाई, आता त्या बाईंनी मला सांग किती छान दिसते. असं मोरपीस फिरवल्यासारखं झालं अंगावरून. हां, तसं सुखद शब्दे शरीर फुलले रोमांच तू होऊ नये. हे श्रीरामा, अरे बघ तू किती सुंदर दिसतोय. ती बाई सांगते तू सुंदर दिसतोयस. हा विचार आला पाहिजे. सुखद शब्दे शरीर फुलले रोमांच तू होऊ नये, दुःख अग्नी हृदय जाळी अश्रुरूपे विझवये, गर्व झाला निचरण्या अपमान तू होऊ नये. मी फुगून बसले. हवेनी पोट फुगतं म्हणतात, पण हवेनी अख्खा माणूसच फुगतो खरं तर. फुगून बसतो. काय आहे? नुसती हवा. आपल्याकडे काही आपल्या हातात नाही. कळलं ना? तर ती हवा फुस होण्यासाठी कोणीतरी अपमान करायला लागतो, कोणीतरी टोचून बोलायला लागतं. हां, कोणीतरी वर्मावर घाव घालायला लागतो. तेव्हा कळतं आपल्याला खूप वाईट वाटतं, पण त्यावेळी आपल्यातली हवा निघून जाते. ते बरं आहे ना? गर्व झाला निचरण्या अपमान तू होऊ नये, अपमान झाला खंत वाटे धीर तू घेऊ नये. हे रामा, तूच धीर द्यायला ये. दुःख अग्नी हृदय जाळी अश्रुरूपे विझवये, गर्व झाला निचरण्या अपमान तू होऊ नये, गर्व झाला निचरण्या अपमान तू होऊ नये. नंतर कसा ये? श्वासात ये, भासात ये, हास्यात ये, रुदनात ये, हर क्षणाचा साक्षी तू आता सख्या वदनात ये. नाम घ्याया वेळ नाही ती वेळ तू होऊ नये, हर क्षणाचा साक्षी तू ही जाण तू घेऊ नये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, हे सगळं कळायला ही सद्गुरूंची कृपा लागते तरच ते होते. तर सद्गुरू भेटायला लागतात. तर आधी सद्गुरू म्हणजे काय हो? गुरु आणि सद्गुरू आपण अगदी काय म्हणतात, हे शब्द इतके प्रचलित झालेले आहे ना, आपण सहज वापरतो. आज दत्तगुरू ते आदिगुरू आहेत. सगळ्यांच्या म्हणजे प्रिन्सिपल आहेत ते आपले, होय की नाही? आज दत्तगुरूंची जयंती आहे, त्यांचा जन्मदिन आहे. तेव्हा ते काय आहे, ते तत्व नेमकं काय आहे, ते काय करतं हे आपल्याला कळायला नको? तर गुरु म्हणजे काय? शिकवणारा. हां, मग गुरु आणि सद्गुरूमध्ये भेद काय आहे हो? कुणाला म्हणजे आय वॉन्ट युअर रिॲक्शन ऑल्सो. गुरु आणि सद्गुरूमध्ये भेद काय आहे असं वाटतं आपल्याला? हां, एक शाळेमध्ये एक क्लास आहे, 7वीचा वर्ग. अनेक पिरियड्स आहेत. सायन्स आहे, मॅथ्स आहे, हिस्ट्री, जॉग्रफी आहे, वगैरे वगैरे.
प्रत्येकाला वेगवेगळे टीचर येतात आणि जातात. एक एक तास किंवा पाऊण तास, जेवढं काय एक तास शिकवतात, जातात. आणि नंतर काय होतं? कोण येतं? एक येते, ती क्लास टीचर असते. ती आली की काय घेते? आधी अटेंडन्स घेते, कोण आलंय कोण नाही. आता टीचर, या इतर टीचर्स आहेत ना, त्या दुसऱ्या क्लासच्या क्लास टीचर असतात. जरी त्या 7वीच्या वर्गाच्या अच्या नसल्या तरी ब ची एक क्लास टीचर असते, सी ची दुसरी कोणतरी क्लास टीचर असते, पण माझी क्लास टीचर ए कोणीतरी जी आहे ती ना, त्या क्लास टीचर आणि अशीच टीचर ह्याच्यात जो फरक आहे ना, तो गुरु आणि सद्गुरूमध्ये आहे. क्लास टीचरच्या हातात आपलं प्रगती पुस्तक असतं. आपल्याला वरती घालायचं की नाही ते ती बघते. कोण सतत ॲब्सेंट असतो, तो काय ॲब्सेंट असतो ह्याची नोंद ती घेते. आणि तिला कळवळा असतो. ती प्रत्येक मुलाला प्रत्यक्ष ओळखते नावाने. ती प्रयत्न करते, प्रत्येकाचे काय प्रॉब्लेम्स आहेत, कोणाला. आत्ता ही वेळ राहिली नाही हं. आत्ताचे दिवस खूप वाईट आलेले आहेत. म्हणून आपल्याला सगळ्या म्हाताऱ्यांना मिळून काहीतरी करायला पाहिजे खरंच, की मुलांना. नाहीतर मुलगा अभ्यास करत नसला ना, मार्क कमी आणले आणि आपण जर गेलो टीचरकडे, तर आत्ताची टीचर विचारते, का तुम्ही ह्याला ट्युशनला नाही घातलं का? आपल्या वेळी कसं होतं विचार करा. अरे तिला का क्लासला घातलेले आहे, कारण माहिती आहे ढ आहे ती, ढ म्हणजे ढ मुलींनाच क्लासला घालतात असं होतं. क्लासला घालतात म्हणजे लाज वाटायची, मला क्लासला घालायला लागलं. आता उलटच आहे. तर थोडक्यात काय, की अभ्यास, प्रत्येक ठिकाणी अभ्यास करायला लागतो. तर गुरुमध्ये सुद्धा 3 प्रकारचे गुरु असतात. जसे आत्ताचे टीचर्स आहेत ना, तसंच एक नाम देतात, कानात नाम फुकतात. कधी ते घेतात की नाही विचारपूस पण करत नाहीत, बसतात. पाहिजे तर घ्या, घेतलं तर तुमचं कल्याण आहे, देताना चांगलं करून देतात, पण त्यानंतर विचारपूस करीत नाहीत. हां, ते एक प्रकारचे. दुसरे काय म्हणतात, कधी भेटायला, अरे भेटायला येत जा, घेतोस की नाही बाबा नाम, घे हां, चांगलं असतं बाळा, असं. आणि तिसरा काय म्हणतो, तो खरा आपला सद्गुरू, प्रगती पुस्तक असलेला, तो छातीवर बसून आपली साधना करून घेतो. आपल्या छातीवर बसून तो करून घेतो. घेत नाही म्हणजे काय, आत्ता घे, बस इकडे. नाही हो, मला नामात आनंदच येत नाही. कसं नामात येत नाही? आमच्या गुरूंना एकीने सांगितलं, तुम्ही एवढं सांगता नामात आनंद आहे, मला नामात आनंदच येत नाही म्हणाली. कसं काय? तू हे आणलंय का, काय तुझं जपमाळ आणली आहे का? हो, माळ आणले. मग मला आत्ता घेऊन दाखव ना जरा, कुठलं नाम दिलं? आमच्या गुरूंनी काहीतरी दिलं होतं ते. बरं, तुझ्या गुरूंनी पण नाम मिळालेलं ना, मग घेऊन दाखव. आनंद हा यायलाच पाहिजे. तर तिने सुरुवात केली. हां, आणि कशी घेतलं माहिती आहे का? ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. शेवटी त्या नमः शिवायचा नमशा झाला. आणि असं त्यांनी सांगितलं, थांब 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 थांब. त्यांनी थांबवलं. अगं म्हणाले, असं नाम घेतलं तर तो नमः शिवाय पळून जाईल ना घाबरून तुला. तो थोडाच येणार आहे तुझ्याकडे लक्ष द्यायला. प्रेमाने घ्या, प्रेमाने नाम घ्या. त्याच्याकडे काहीतरी काय म्हणतात, रिलेशन ठेवा, कुठलंही रिलेशन ठेवा. आई म्हणून बघा त्याच्याकडे. हां, जशी आता गुरु हे जे आहेत ना आपले दत्तराज माऊली, ती माऊली आहे, आपली माऊली आहे. आज दत्तराजांबद्दल हे सांगितलंच पाहिजे, पण आधी हे सांगते की आपण इथे त्यांनी सांगितले, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, पर्यायच नाही आहे. गुरु हा पाहिजेच. पण गुरु काय बाजारात मिळतात का हो पैसे देऊन? ट्युशन मिळते पैसे दिले की, मग पास होतात की नाही ते पण बघत नाहीत, कारण त्यांच्या ट्युशनच्या क्लासमध्ये पण 40-40 पोरं असतात. कोण लक्ष देणार त्यांच्याकडे? तसं गुरूंकडे नसतं, सद्गुरूंकडे तसं नसतं. ते 1 to 1 कनेक्शन असतं, 1 to 1 कनेक्शन. तुम्हाला आता ह्याचं जॉमेट्रीच्या दृष्टीने सांगते, एक ड्रॉप असला ना, एक टिंब पॉईंट, त्याच्यामधून कितीही लाईन्स जाऊ शकतात, होय की नाही? तसं एक परमात्मा, त्याच्यामधून कितीही लोक त्याचा फायदा मिळवू शकतात.
पण नेमकं त्या बिंदूमधून गेलं पाहिजे, नेमकं त्या बिंदूला कनेक्ट झालं पाहिजे. रेडिओ असून उपयोगी नाही, ते कसं ट्युनिंग करायचं हे जमलं पाहिजे. ते आपल्याला गुरु शिकवतात. आणि ते कसं शिकवतात? गुरु आपल्या आयुष्यात आले की आपला एक टिंब आणि त्यांचा एक टिंब. तुम्ही सांगा बघू, 2 टिंब आहेत, किती लाईन्स होतात? 1 अँड ओनली 1 लाईन कॅन गो थ्रू 2 डॉट्स. हा जॉमेट्रीचा रूल आहे. बरोबर बरोबर आहे ना बाळा? तू हल्लीचा आहे शिकणारा, म्हणून तुला विचारते. 1 अँड ओनली 1 लाईन, 1 लाईन विल गो, पण ओनली 1 लाईन विल गो. तसं मी आणि माझे सद्गुरू, दुसरं मला काहीच दिसत नाही. आजूबाजूला किती आवाज चालू आहेत, काय काय चालू आहे, पण मला काही दिसत नाही. हां, तर हे जे आहे, तरीही हल्ली इतके गुरु बोकाळे आणि अज्ञानी लोक खूप आहेत, खूप आहेत. तर हे व्यवहाराचं तर झालं, व्यवहारामध्ये गुरु लागतात, व्यवहारामध्ये सद्गुरू लागतात, क्लास टीचर लागते. मग परमार्थाला जे आपल्याला अदृश्य असतं, कारण सगळे आपल्याला सांगतात हे उत्पन्न होतं त्याचा नाश होणार आहे, हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे. बरोबर? उत्पत्ती आहे त्याचा लय होणार आहे, आणि मध्येची उत्पत्ती आणि लय मधला जो पिरियड आहे तो स्थिती, म्हणजे सारखा त्याच्यात बदल होत असते. कळलं? माझं वजन पूर्वी लग्न होताना 42 किलो होतं, आता 75 किलो झालं. पण मीच आहे, मी तीच आहे. बरोबर? माझ्यात काही फरक पडला नाही. तो मी कोण आहे? तो मी कोण आहे? मी माझं मला मी बघते आहे. मी किती बारीक होते, मी किती जाड झाले. हां, मी झोपले, छान झोप लागली हो, असं म्हणणारं कोण आहे? मीच आहे. मला छान झोप लागली. हां, साक्षी भावाने आपण जेव्हा बघतो ना, तो साक्षी भावाने जो बघायला शिकवतो तो आपला सद्गुरू, तो आदिगुरू, तो गुरु दत्तात्रेय. हां, आणि त्यामुळे त्यांना प्रचंड काळजी वाटली गुरु दत्तात्रेयांना, आणि ते कृतयुगामध्ये त्यांचा जन्म झाला. कळलं का? आणि हे गुरु शेवटी काय करतात, हा आपला मूळ अभंग आधी आपण पुरा करूया, की आपणासारखे करीती तत्काळ. आपण सगळे GSB लोक इथे जमलेले आहोत, गोव्याला तर गेलेलो असणारच सगळेजण. बरोबर? तिकडे दीपाराधना म्हणून करतात, माहीत असेल, खूप पणत्या लावतात. हां, तर त्यावेळी त्याच्यात तेल घातलं जातं, वाती असतात, आणि ते पेटवायला कशाची अत्यंत नितांत गरज असते सांगा बघू? एक तर वात असायला लागते, आणि एक पणती तरी पेटलेली असायला लागते. पेटलेल्या पणतीशिवाय दुसरी कोणतीही हे पेटत नाही. त्याच्यात हे असायला लागतं, काय, ज्योत असायला लागते. हां, तसं गुरु हा आत्मज्ञानी स्वतः असलेला पाहिजे, स्वतः पेटलेली ज्योत असली पाहिजे त्याच्या हृदयात, तरच तो आमची ज्योत पेटवू शकतो. आणि मग इतर अनेक 101 ज्योती पेटवल्या, सुंदर दिसतात दीपाराधना. सगळं झाल्यावर शोधून कुणाला नवीन आलेल्याला विचारा, आधीची पणती कुठे आहे? पहिल्या पणतीने ज्याने तुम्हाला पेटवलं ती पणती कुठे आहे? सगळ्यासारख्या दिसतात. आपण सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. पण काय पाहिजे? त्या वातीला एकाग्र पाहिजे, टोक पाहिजे. असं कापसात भिजवलेली नुसती वात धरा तुम्ही, ती पेटत नाही. बरं, एक टोक पाहिजे त्याला. म्हणून आपण वात ठेवताना ती एकाग्र आहे की नाही बघतो. नंतर त्याला इंधन पाहिजे, नाम पाहिजे. नाम, इंधन म्हणजे काय? तेल म्हणजे काय? श्रद्धा पाहिजे. श्रद्धा म्हणजे आधी आपण गुरूंकडे जाताना एकदम श्रद्धा बसत नाही, पण निदान आपल्याला काहीतरी कळत नाही आहे, आपण कळत नाही हे कळलं पाहिजे. मुख्य म्हणजे आपला प्रॉब्लेम काय होतं हल्लीच्या काळात, मला सगळं कळतं, मग गच्चीवरच आपण जाऊन बसलो की गच्चीवरून वरती कुठे जाणार? खालीच यायचं ना. मग आपण ग्राउंड फ्लोअरवर असलो तर आपल्याला काहीतरी करून गुरु वर उचलू शकतात, होय की नाही? आपली पाठी खाली पाहिजे तर ते त्याच्यावर काहीतरी लिहून शकतात. आपण आधीच मला सगळं माहिती आहे ह्या भावाने गुरूंकडे गेलो, आपल्याला काही मिळणार नाही. आपणासारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हां, लोह परिसासी न साहे उपमा. इथे दासबोधा, श्रीमद दासबोधामध्ये समर्थांनी अनेक उपमा दिल्या, त्यातील एक आहे की लोह परिस,
परिसाची उपमा दिली गुरूंना. परीस म्हणजे काय हो? मी परीस पाहिलेलं नाही आहे आणि मला परीस नको पण. कारण काय, मला सद्गुरू भेटलेले आहेत. हां, कारण लोखंडाला असं म्हणतात की परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं. मस्त आहे की नाही? सोनं किती महाग आहे, तर परीस हे झालं तर सोनं होतं. तर पण एक आहे, ते जे सोनं झालेले ते सोनं तुम्ही दुसऱ्या लोखंडाला लावा, त्याचं सोनं होतं? नाही होत. म्हणजे काय, परीस त्या लोखंडाला सोनं करतो पण आपलं परिसत्व देत नाही. सद्गुरू काहीही हातचं न राखताना आपलं सर्वस्व देतात हो. मी सांगते, ही शाल मी पांघरलेली आहे ना, माझ्या गुरूंनी दिलेली आहे. कीर्तन गुरु आहेत, मोक्ष गुरु वेगळे आहेत, दत्त गुरु वेगळे आहेत, सगळे एक आहेत. सगळे गुरु शेवटी जाऊन हां, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कार केशवम प्रति गच्छति. तर सगळ्या गुरूंना जे नमस्कार आपण करतो ते दत्त गुरूंना पोचतात. तर गुरु परिसत्व देतात. आपणा सारखे करी ते तात्काळ. किती वाजले हो? थांबा हां, मी वेळ आहे ना तसं. कारण काय की मला वेळेचं भान राहत नाही, माफ करा. तर असं मी काय म्हणत होते, हो, गुरु आपणासारखे करतात, होय की नाही? म्हणजे नेमकं काय करतात, परिसत्व देतात. नाही काळ वेळ तया लागी, त्यांना बिलकुल नाही. पण आपण त्याच्यासाठी लोखंड व्हायला लागतं. आपण लाकडाची खुर्ची होऊन चालतं का? लाकडाला परीस लावा, त्याचं सोनं नाही होत. लोखंडामध्ये काय वेगळं आहे जे लाकडामध्ये नाही आहे, सांगा बरं. लोखंड घणाचे घाव सोसून सोसून घट्ट झालेलं असतं. तर गुरु आपल्याला आधी लोखंड बनवतात आणि मग आपलं परिसत्व देतात. आपण साधं लाकूड असतो हो, काही कळत नाही आपल्याला. आपल्याला आधी परिसत्व देण्याआधी ते आपल्याला इतक्या अडचणीमधून आणतात. पण गोरा कुंभार कसे असतात? हां, हे गुरु गोरा कुंभारासारखे असतात. कुंभारासारखा गुरु, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. वरी वरी घालितो धपाटा आत आधाराचा हात. वरी घालितो धपाटा आत आधाराचा हात. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. तो मडकी आधी तुडवी मग हाती कुरवाळी. तसे ते सद्गुरू आपण जातो ना, गाडगे महाराज म्हणायचे, हां, परमेश्वरापेक्षाही गुरु मोठा असतो. का बरं? सद्गुरू परमेश्वरापेक्षा, ब्रह्मा विष्णू महेशांपेक्षाही सद्गुरू वेगळा असतो, मोठा असतो, श्रेष्ठ असतो. का? तर देवाकडे गेलं ना, आपण जर देवाकडे काही मागितलं तर ते आपण शिवम भूत्वा शिवम यजेत असं एक वाक्य आहे संस्कृतमध्ये. म्हणजे तुम्ही आधी शिव व्हा, शुद्ध व्हा, स्वच्छ व्हा आणि मग माझी पूजा करा. हां, पण गुरु तसं म्हणत नाही. गुरु नाही तसं म्हणत. ऐकायला येते ना मागे? माईक घेतलेलं नाही आहे मी. हां, तर गुरु तसं म्हणत नाहीत. ते काय म्हणतात? गाडगे महाराज म्हणायचे, मी जातीचा धोबी देवा धुईन कपडा मललेला. गोपाला 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 गोपाळा देवकी नंदन गोपाळा. सांभाळी ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाला 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 गोपाला. सब संतन की जय, सब संतन की जय. हे सगळे संत गुरु असतात.
आणि गुरु सगळे संत असतात, म्हणजे सहांचा अंत केलेले असतात. आणि त्यांचे प्रमुख गुरु म्हणजे कोण? आपले दत्तगुरु. दत्तगुरु ते आपल्यासारखे करतातच, हां, पण नाही. आता तुम्हाला सांगितलं, आपणासारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसासी न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधच. बरोबर, हे सगळं आहे, पण त्याच्यासाठी आपण तत्काळ, म्हणजे कोणी म्हटलं अरे वा सद्गुरू भेटले, हां मला गुरु भेटले, त्यांनी मला नाम दिलं, आत्ता मला मोक्ष मिळणार. विश्वासावर मिळतो नाही असं नाही, पण साधना केली पाहिजे. तर गुरु सांगतात साधना कर. हां, काय साधना करायची? तर समर्थांनाच, त्यांच्या एका शिष्याने, आपण भागवत जर स्टडी केलं असेल, भागवत नाही काय, दासबोध, श्रीमद दासबोध श्री समर्थांनी, रामदास स्वामींनी लिहिले. हां, तर त्यांना त्या श्रोत्याने विचारलं की तुम्ही आत्मा आत्मा आत्मज्ञान म्हणतात, गुरु तत्काल करून देतात, किती छान आहे ना, तर मला कधी होणार? तर त्यांनी सांगितलं काय, थेंबुटा सागरी बुडाला, बुडता सागरची झाला, गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी, जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी सांगितलं अरे थेंबुटा आहे, थेंब समुद्रात टाकला, हां, परत तोच थेंब काढता येतो का? नाही येत. मग काय करायचं? हां, तो झाला, तो समुद्राचं व्यापक, पण सगळे समुद्राचे गुण आले त्याला. हां, तर मग बरं आहे की मग मी थेंबुटा. अरे पण पहिलं थेंबुटा हो ना. थेंबुटा होणं म्हणजे काय हे आपल्याला कळायला पाहिजे. थेंबुटा म्हणजे थेंब, नुसता थेंब. थेंब लहान असतो, आपण मोठे आहोत खूप. आपण वयाने मात्र नाही, मनाने पण आपण स्वतःला खूप मोठं समजतो. हां, आपल्याला हे काही गोष्टी कळत नाहीत, हे कळायला सुद्धा सद्गुरूंची कृपा लागते हो, खरंच. तर आपण शिकायला त्यांची कास धरू, सद्गुरूंचे चरण धरायला लागतात. हां, त्यांची पूजा म्हणजे नुसती नाही, त्यांची कास धरायला लागते. हां, तशी ती धरली तर तो थेंबुटा. आपण लहान होतो, तर एकदा मी माझ्या गुरूंना प्रश्न केला, आपण आता लहान होतो पूर्वी, पण आता मोठे होऊन गेलो, आता लहान कसं व्हायचं? कोणाच्या मनात आला नाही का हा प्रश्न? झालो बो, आम्ही मोठे झालो, पण आता लहान कसं होणार? परत थेंबुटा थेंब कसा होणार? त्यांनी सांगितलं व्हेरी इझी. हां, एक लाईन काढा म्हणाले. ते पूर्वी ड्रॉइंग टीचर होते म्हणे. एक लाईन काढा, कागदावर काढली, बोर्डावर. आता ह्या लाईनला हात न लावताना हिला लहान करून दाखवा. कसं करणार? तर त्याच्या शेजारी दुसरी मोठी लाईन काढा, म्हणजे ही लाईन लहान झाली की नाही. तसं आपण मोठे होऊन बसलो की आपल्याला सर्वजण एवढे चिंटू चिंटू दिसतात, सगळ्यांच्या चुका दिसतात, पण मोठेपणा दिसत नाही. तर सगळ्यांना, कोणीही ना, देवाने, दत्तगुरूंनी म्हणा, परब्रह्म, आपल्याला परमेश्वराने कुणाचीही झोळी खाली ठेवलेली नाहीये, कुणाचीही नाहीये. प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलं आहे, आणि अशा काही गोष्टी ज्या आपल्याकडे नाही आहेत, होय की नाही. त्यामुळे आपण काय करावं? आपल्याला नेमकं ना, लोकांचे ना आरसेसारखे असतात. म्हणजे आता ह्यांच्या डोळ्यात बघितलं तर माझे दुर्गुण मला दिसतात, त्यामुळे मला आधी दुसऱ्यांचे दुर्गुण दिसतात. माझ्या तोंडाला काळं लागलं, मला दिसतं का? मला आरशात बघायला लागतं. तसं आपण जेव्हा आरशात, म्हणजे इतरांकडे बघतो, त्यावेळी आपलेच दुर्गुण आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतात. बॅटरी आपल्यावर कधी टाकणार? आणि दुसऱ्याने सांगितलं अगं तुझ्या तोंडाला काळं लागलेलं आहे, तर आपण लगेच ते पुसून घेतो. पण तुझ्यामध्ये हा दुर्गुण आहे असं करू नको म्हटलं, भला मोठा राग येतो, होय की नाही. तर हा आपण, तिने उलट दाखवलं, आपण थँक्स म्हणायला पाहिजे. माझे दुर्गुण दाखवले, चांगलं आहे ना, तर काढायचा विचार करायला पाहिजे. तर मोठी लाईन आखायची. थेंबुटा व्हायचं म्हणजे काय, की प्रत्येकातले दुर्गुण बघायचे नाही, त्यांच्या जे चांगले गुण आहेत ना ते आपण आपल्यामध्ये घ्यायचे, आणि आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत ते काढून टाकायचा प्रयत्न करायचा. आपल्याला जर दुसऱ्यांचे दुर्गुण दिसले, आधी बॅटरी स्वतःवर टाकायची, माझ्यात ते दुर्गुण आहेत का, मग ते काढायला बघायचं.
आणि ते गेल्यावरती जागा रिकामी होईल की नाही? रिकामी जागा पाहिजे ना. आता ह्या बाई इथे बसल्या, या हो बसा इथे बसा इथे म्हणतात. आम्ही ट्रेनने प्रवास करायचो बरं का. तर 3-4 जणं बसलेली असायची, 3 जणं फर्स्ट क्लासमध्ये, मोठ्या झालेल्या. हां, फर्स्ट क्लास म्हणजे श्रीमंत लोक. गरोदर वगैरे असताना आम्ही फर्स्ट क्लासचा पास काढायचे. एरवी आपला आहे कॉमन पास तसं. तर जागा मिळायची नाही. जरा सरकता का हो असं म्हटलं ना, नाही म्हणायचं नाही कोणी, पण अशा उठायच्या आणि अशाच बसायच्या. खरंच सांगते तुम्हाला, हे मी अनुभवलेलं आहे. म्हणजे जरा सुद्धा जागा नाही तर त्यापेक्षा उभं राहिलेलं बरं असं वाटतं. कळलं ना? त्यापेक्षा आपले कॉमन क्लास बरा. त्या हे म्हटलं की जागा देतात. समजलं का? काही माझं गरोदरपणात ना, हे बाळंत झाल्यावर पोट वाढलं होतं. तर मला कित्येक महिने या हो बसा बसा करून आग्रह करून जागा द्यायच्या. मग त्यांना मी सांगायचे माझा काही प्रॉब्लेम झाला नाहीये तर तुम्ही बसा. मी सगळ्या मैत्रिणी होत्या. काय थोडासा विनोद पण पाहिजे कथेमध्ये, नाहीतर कंटाळा येतो 2 तास, होय की नाही? आणि मी स्वतःचेच अनुभव सांगते, दुसऱ्यांचे कशाला सांगायचे? आपल्याकडे भरपूर पडलेलं आहे. सगळे एवढं 75-77 वर्षाचं आयुष्य झालं, काय काय भोगलं आणि काय काय बघितलं त्याची एक कादंबरी होईल. इतके अनुभव गाठीला आहेत, व्यवहाराचे आणि परमार्थाचे सुद्धा. पण व्यवहारात परमार्थ बघायला शिकायला पाहिजे आपल्याला. हां, तर हे अनुसंधान, तर असं जे आहे ना, तर आपण दुसऱ्यांचे गुण शोधायचे आणि ते आपण कल्टिवेट करायचे. आमचे सद्गुरू सांगायचे, एक एकच गुण घ्या, एकदम सगळे गुण येणार नाहीत. हां, पण ही नीट नेटकी आहे, वेळेवर येते. हा एक सद्गुण आहे की नाही? मी रोज लेट जाते तर हा माझा दुर्गुण आहे. तर ती नेहमी वेळेवर येते. मग मी का नाही येऊ शकत? हां, काही बायका 4ला कार्यक्रम सुरू होत असेल तर 4ला घरून निघतात. मग ते रिक्षा पकडणार, मग ते येऊन पोचणार ट्रॅफिकमधून. तोपर्यंत कीर्तन पाहून झालेलं असतं. हां, जाऊ दे, तो भाग वेगळा. पण असं होतं. म्हणजे असे गुण आपण लोकांचे कल्टिवेट करायला पाहिजे, त्यांना मोठेपणा द्यायला पाहिजे. तर आपलं मी पण हळूहळू कमी होतं. आणि दुसरं काय माहिती आहे? जड आत्मनिवेदन समर्थांनी सांगितलेलं मी तुम्हाला सांगते. जड आत्मनिवेदन असतं, चंचल आत्मनिवेदन असतं आणि निर्गुण निश्चळ आत्मनिवेदन असतं. आत्मनिवेदन म्हणजे काय? आपण ते कबूल करायचं, स्वतःच कबूल करायचं. हां, तर जड आत्मनिवेदन म्हणजे इथे इतके लोक बसलेले आहेत, त्याच्यात जड काय आहे? टेबल जड आहे, खुर्ची जड आहे, तबला पेटी सगळं जड आहे, पण माझा देह हा पण जड आहे. इथे इतक्या आपण बायका बसले, हे 2 मुलगे बसलेले आहेत, सगळे जड देह आहेत, पण ते चालतायत, बोलतायत, होय की नाही? तर हे जे जड आहे ते त्याच्यात आत्मा आहे म्हणून ते चालता बोलतायत, पण ते चंचल आहे. म्हणजे परमात्मा जो निश्चळ होता, परब्रह्म म्हणतात त्याला, ते परब्रह्म हे आपल्यासाठी दत्तगुरु होऊन आलेले आहेत. म्हणून ते ब्रह्मा विष्णूपेक्षाही श्रेष्ठ आहेत. कारण आपल्याला चंचल आत्मतत्व पण दाखवायला त्यांच्याही परे असलेला अत्री अनुसूयेचा पुत्र पाहिजे आपल्याला, तेव्हाच आपलं काम होईल. म्हणून आज दत्तगुरु. काय झालं? सिनियर सिटीजन्सना थोडा थोडा वेळ जरा यंगस्टर्सनी खाली बसून त्यांना जागा द्यावी ही विनंती. नाहीतर कोणीही इथे पण बसू शकता हो. मी जरा हे मागे घेते. हां हां, तर फक्त सांगायचं काय की जड आत्मनिवेदन म्हणजे विचार करायचा, जी सृष्टी, जे आपल्याला दिसतंय करतंय, जे काही दिसतंय ते सगळं जड आहे. जड म्हणजे ते चालत नाही, बोलत नाही, ते उत्पन्न होतं आणि लयाला जातं, बरोबर? आणि त्याच्या सतत स्थित्यंतर होत असतात, इन्क्लुडिंग आपला देह, इतरांचे देह, किड्या मुंगी सगळी हे सामान इथलं सगळं, ते सगळं जड आहे. फक्त देहामध्ये जे निश्चळ परब्रह्म असतं ना, त्याच्यामधून एक मूळ माया जी निघते, हां, माया,
तिच्या मनात येतं, कंटाळा आला तिला, काय निश्चलतेत काय, जरा गंमत करूया. ती आली बाहेर आणि तिने काय केलं, आपल्यातला सूक्ष्म अंश तिने सृष्टी निर्माण केली. आधी तिला कंटाळा आला होता एकटीला, पण सृष्टी निर्माण करून ते जड आहे, काय हालत नाही, बोलत नाही, काय उपयोग त्याचा, होय की नाही. तर तिने त्याच्यात आपला प्राण ओतला. म्हणजे सूक्ष्म तत्व जे आत्मतत्व आहे ते सगळ्या शरीरामधलं आहे, ते चंचल तत्व आहे. त्या चंचल तत्व मनामध्ये घुसलं आणि मन चालवायला लागलं आपल्याला. मन, आपला देह कोण चालवतो, देहात्म योग म्हणतात. नुसता देह काही करू शकत नाही आणि नुसता आत्मा पण काहीही करू शकत नाही. हां, एक माणूस मेला, सगळे लोक त्याला मेल्यावर सुद्धा शिव्या देत आहेत, ह्याला राग आलेला आहे, पण तो उठून कोणाच्या थोबाडीत मारू शकत नाही. कळलं का. सगळे लोक जिवंत असताना रामनाम घेत नाहीत आणि असं खांद्यावर बसलं की सगळे लोक त्याच्या कानात रामनाम सथे, रामनाम सथे, रामनाम सथे. अरे त्याला ऐकायला येतं का. जोपर्यंत ऐकायला येतं तोपर्यंत काहीतरी साधून घ्या ना. ते नाही करत आपण. तर हे सांगायला आपल्याला सद्गुरूंची गरज असते. तर जड आत्मतत्व म्हणजे हे सगळं जे दिसतं ना ते जड आहे, ते मला वापरायला दिलेलं आहे. दत्तगुरु तेच सांगतात. दत्तगुरूंची शिकवण मी तुम्हाला सांगते. नंतर आपल्याला कथेमध्ये त्यांचा जन्म आख्यान करायचं आहे, पण त्यांची शिकवण ही कळायला पाहिजे. कळलं का. तर ते काय सांगतात, हे जड जे आहे तत्व ते आपल्याला वापरायला दिलेलं आहे, आपल्या सोयीसाठी आहे. कळलं का. पण ते जड असंच, त्याच्यावर आपली काहीही सत्ता नाही आणि कधीही ते ज्याने दिलं तो काढून घेऊ शकतो. कधी हे पण माहिती नाही, कधी काढून घेणार माहिती नाही. लायब्ररीचं पुस्तक आणलं तर आपल्याला माहिती आहे ते अमुक तारीख लिहितात त्याच्यावर, त्या तारखेला परत करायचं. आपल्याला कोणी तारीख दिलेली आहे. तो ज्योतिषी असतो, त्याला त्याच्या मृत्यूची तारीख माहीत नसते. कळलं का. मग काय, तर आपण प्रत्येक दिवस मरणाचं स्मरण ठेवायला पाहिजे आणि आपल्याला हा जो देह दिलेला आहे, हा वापरायला दिलेला आहे, हे माध्यम आहे, उपयोग करायला पाहिजे. देह नसता तर आपण काहीही करू शकत नाही देहाशिवाय. आपल्याला परमात्म्यात एक व्हायचं आहे तर देहाचं माध्यम पाहिजे. नुसतं पाणी आहे, नुसतं काहीतरी आहे तर आपण पिऊ शकतो का. ओंजळ तरी लागते ना, काहीतरी माध्यम लागतं, कप लागतं, काहीतरी लागतं. हा आवाज तुमच्यापर्यंत जायला हवेचं माध्यम आहे. सायन्सने प्रूव्ह केलं, काहीतरी असल्याशिवाय आवाज पोचत नाही, होय की नाही. दिसायला तुमच्या दृष्टीमध्ये कोणीतरी बघायला लागतं, होय की नाही. तर हे जे जड माध्यम आहे ते चालवायला ती सूक्ष्म तत्व जे आहे ते चंचल. हां, ते आता जड आत्मतत्व हे मी नाही आहे म्हणून ह्याचा गर्व होत नाही. असा विचार केला ना, हे माझं नाही आहे, मला वापरायला दिली. आता माझे कंबर दुखते, मी खुर्ची घेतली. पूर्वी मी उभं राहून बोलायचे, एवढी मिजाज कशाला पाहिजे, आता दुखते तर दुखते, बसा ना, आरामशीर करा, होय की नाही. तसं शरीराची काळजी आपली आपण घ्यायला पाहिजे. कारण जोवर आपलं देह आहे तोवर आपल्याला साधून घ्यायचं आहे. मृत्यूनंतर नुसता आत्मा काहीही करू शकत नाही आणि परत पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम हे येतं. ह्याच्यात आपण अडकतो आणि पुनरपि सारस्वतांच्या वनितावृंदमध्येच आपल्याला जागा मिळेल खुर्ची, सांगू शकत नाही. कुठेही जन्म होतो आपल्या पूर्वकर्माप्रमाणे. त्यामुळे बेटर की आपण आहोत त्यावेळी साधून घेऊया ना, का नाही. प्रत्येक क्षण माझा आहे, प्रत्येक क्षण ह्याच्याने जगा ना, आनंदाने जगा. आणि जो मरता क्षणी, प्रत्येक मृत्यूचा क्षण जो आनंदाने जातो ना त्याला सद्गती मिळते. असं नाही की दत्त जयंतीच्या दिवशी कोण गेलं म्हणून त्याला सद्गती मिळते, असं नाही. मनाची अवस्था कशी पाहिजे, शाश्वत समाधान, हां, प्रसन्नता आणि शांती, मनशांती ही पाहिजे. ही पाहिजे असेल तर त्याच्यासाठी खटपट आपणच केली पाहिजे. काही झालं तरी डिस्टर्ब व्हायचं नाही. का, कोणी मला बोललं तात्पुरतं वाईट वाटतं, हो, चिमटा काढला तर दुखत नाही का. तुमचा आत्मा एक आहे ना,
मी आत्म्याला नाही काढलं, देहाला काढलंय. तुला कसं दुखलं? म्हटलं दुखतं पण तात्पुरतं. तेच घेऊन रडत बसायचं नाही. त्यासाठी आपण थेंबुटा व्हायला पाहिजे. लहान मुलाला लागलं ना, रडतं, भोकाड पसरतं, तर आई धावत जाते, कुठे लागलं तुला? इथे, ह्याने लागलं, थांब, त्याला मारते की गेलं, त्याचं लक्ष तिथे गेलं. म्हणजे त्यांना सायकोलॉजिकल इफेक्ट नसतो. आपल्याला कोणी बोललं तर ती बोलणारी किंवा बोलायला कशाला पाहिजे? एक मैत्रीण भेटले, आज आपण एवढे भेटलेले आहोत, किती चेहरे मी लक्षात ठेवणार. उद्या समजा रस्त्यात तुम्ही कोणी भेटलात आणि मी माझ्या तंद्रीत मी लक्ष दिलं नाही, अरे वा, ही कीर्तनकार म्हणे, काय मोठी मिजास आली, हिला बघत पण नाही, येऊ दे उद्या मी करते तिचं, असं. म्हणजे ती कीर्तनकार विसरूनही गेली, कोणतरी भेटलं होतं म्हणून. पण ह्या बाईच्या मनात तेच विचार, येऊ दे उद्या. म्हणजे ती भेटायला येईल काय ग, कसं आहे मैत्रीण, काल काय झालं होतं तुला, का नाही ओळख दाखवलीस, हे पहिलं काढणार. अरे आत्ता ओळखीने आलेले तर आनंदाने बोला ना. वर्तमानात जगा, वर्तमानात. प्रत्येक क्षण प्रेझेंट आहे आपल्यासाठी. प्रेझेंट म्हणजे गिफ्ट. आपण पास्ट टेन्समध्ये राहतो, फ्युचरची काळजी करतो, भविष्यकाळाची. पण आजचा क्षण, क्षण म्हणेपर्यंत क्षण पास्ट टेन्समध्ये जातो. तसं आपण आत्ता काय करतो याला महत्त्व आहे. आणि क्षण क्षण प्रतिक्षण, क्षणे क्षणे प्रतिक्षणे रामम वद दिने दिने, हो विश्वास पुनश्वास आगमिष्यति वान. राम 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 किती त्याला. खिशा पण लागत नाही हो. हा रुमाल मी आणलेला आहे, तो ठेवायला मला कन्वर्ट तरी लागते, पण राम नाम ठेवायला काही लागतं आपल्याला? फुकट आहे, काही नाही. 2 जोडाक्षरं पण नाही आहे त्याच्यात. कुठलंही नाम घ्या, पण प्रेमाने घ्या, नातं जोडा. तसं आता हे गुरु दत्तात्रेयाबद्दल ते अत्री अनुसूयेचे पुत्र आहेत. अत्री म्हणजे त्या काळचं, आपल्याला अत्री म्हणजे त्रयींच्या बाहेर वगैरे हे सगळ्यांना माहिती असेल. पण अत्री म्हणजे प्रजापती आणि सरस्वतीचे पुत्र, कळलं ना. आणि अत्री वॉज द फर्स्ट पर्सन, हे पहिले प्रजासत्ताक म्हणजे डेमोक्रेसीचे उद्गाते अत्री. अत्री ऋषी, डेमोक्रेसी. त्यांच्या वेळेला काय असायचं, कृतयुगामध्ये सुद्धा आजची परिस्थिती होती. काही लोक चांगले होते, नुसतं ध्यानधारणा करायचे, हे करायचे, त्यांच्या घेतलीमध्येच असायचे. आणि काही राजे लोक श्रीमंत, त्यांना डाऊन ट्रॉडन गरीब लोकांकडे बघायला वेळ कोणाला आहे. आणि गरिबांना हाताशी धरून त्यांना खूप नाचवायचे, त्यांना त्रास द्यायचे. त्यांचा वालीच कोणी नव्हता आणि राजा खूप त्रास द्यायचा. तर अत्रींना ते नको होतं. त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं, जे गरीब होते त्यांना एकत्र केलं, संघटित केलं आणि म्हटलं, हा राजा कोणाला, तुम्ही इतके लोक आहात, सर्व मिळून त्याला घालवून टाका, पळून जाईल, तो पळून जाईल, कळलं ना. असं. आणि त्यांनी ते डेमोक्रेसी आणली. आणि मग त्यांना कसं शिकवायचं, गटागटाने शिकवून शहाणं केलं आणि त्यातला एक प्रमुख केला. आपल्याला हे करायला पाहिजे, कारण आत्ता तेच राजकारण चाललेलं आहे. आपले छोटे छोटे गटामध्ये कोणीतरी एक अनुभवी माणूस शिकून सवरून इतरांना शिकवेल असं पाहिजे. तर त्यांची पत्नी, ते अत्री जे होते ना, त्यांनी सोलार एक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहणाचा शोध त्यांनी लावला. हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. तर असे अत्री ऋषी आणि त्यांची हे कोण बायको, अनसूया. नास्ती असूया यस्या सा अनसूया. हे काय, वात्सल्याचं मूर्तिमंत रूप. सगळीकडे ती आई भावाने बघायची. तिला मूल बाळ नव्हतं, पण सगळीच तिची मुलं होती, सगळी झाडून, सगळ्यांकडे प्रेमाने, वात्सल्य असं ते डोळ्यातून झिरपतं. आणि हे जे दाम्पत्य आहे, त्यांना वाटलं नाही, हे पुढे चालवायला कोणीतरी पाहिजे, म्हणून त्यांना पुत्र व्हावा अशी इच्छा झाली. आणि इकडे काय झालं, वरती ते जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत, अशी म्हणून मला वाटतं लहान व्हावं. थेंबूट का व्हावं आपण लहान, की लहानाला सगळं मिळतं हो.
मी देवाकडे नेहमी एकच मागते, झोप चांगली लागू दे. कशी लागणार? कशी लागणार? मी रोज रात्री देवाला सांगते, हे बघ, तू काय झोपणारच नाही आहेस, पण मला आली आहे झोप, आणि म्हणून माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, मी सध्या तुझ्या चरणावर ठेवते, नाहीतरी तू झोपणारच नाही आहेस. हां, तर मी झोपते, मला झोपू दे. आणि माझी राखण करत मला जिवंत ठेवणारा तो सद्गुरू, तो परमेश्वर, हां, आपल्याला जिवंत ठेवतो न झोपताना. बरोबर? हे असतं की नाही? तर तसं हे जे आहे तत्व, हां, तर त्यांना काहीतरी असं अत्री मुनींना आणि ह्यांना वाटलं की हे तत्व यावं, तर त्याच्यासाठी आपण लहान व्हावं, शरण जावं. तर मी प्रार्थना केली देवाकडे, देवा, हां, काय मी ही अशी जादू करी, तू काही करू शकतोस की नाही, अशी जादू करी देवा की मी लहानची राहावे, कधी मोठेची ना व्हावे जन्मभरी. अरे नको नको देऊ देवा मोठेपणीच्या यातना, आणि ताती बाधा नाना तुझ्या चिंतनात. स्तनी मातेच्या लागणे हे तो अर्भकची जाणे, त्याची गोडी का मिळते तुला देवराया? तो एवढा मोठा देव आहे, तुला स्तनपानाचं आईच्या दुधाची गोडी माहिती आहे? धुषा देत प्रेम वेडा, पाडा आचळा बिडला, पण गाईच्या त्या मुखी पडे फक्त चारा, पिल्ला पंख ना फुटले, खाणे जागेवरी मिळे. चोच नुसते उडून बसतात, आणून ते भरवतात, पंख फुटताची मात्र आली म्हणवण, तेव्हा मी ही देवा करी. देवा मी ही लहानची आहे तेची बरे आहे देवा, तुझ्या मांडीवरी झोप कशी मस्त लागे, त्यामुळे थेंबूट होणं नेहमी सुख कर, म्हणजे तत्काळ मोक्ष पण लाभतो. मोक्ष लाभो न लाभो, जेव्हा लागेल तेव्हा लागेल, पण झोप तरी छान लागते की नाही? त्याला सुद्धा पूर्वसुकृत लागतं. पैसे खूप मिळतात, पण त्यांना झोप लागत नाही गोळ्या घेतल्याशिवाय. आपल्याला लागते की नाही? आपल्याला लागते, कारण आपण भक्ती मार्गावर आहोत म्हणून लागते. कळलं का? तेव्हा हे ज्ञान येतं की लहान असलेलं बरं बापडं, कोणीतरी काळजी घेते. हां, एक बाप दोन मुलांना, एक आई ना दोन मुलांना घेऊन चालली होती. एकाचा हात धरला होता 4-5 वर्षाचा, आणि एक मूल असं कडेवर होतं. एक फुगेवाला फुगा विकायला आला. हां, तर तो मुलगा पण सांगतो, अम्मा फुगा फुगा. तर दुसरा मुलगा फुगा फुगा, आणि तो हात सोडून धावला तिकडे फुगा घ्यायला. हात सोडला आणि तो कुठेतरी अडखळला, पडला, त्याला लागलं. पण ह्या पोराला काय झालं? अजिबात लागलं नाही, कारण आईने उचलून घेतलं होतं. तसं आपण म्हणतो, मी नरेंद्र मोदींना जाणते, मला नरेंद्र मोदी माहिती आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की नरेंद्र मोदी आपल्याला ओळखत नाहीत ना, हाच तर प्रॉब्लेम आहे. तसं माझे हे गुरु आहेत, माझे ते गुरु आहेत, माझे हे सद्गुरू आहेत आपण म्हणतो, पण त्या सद्गुरूंनी आपल्याला आपलं म्हणायला पाहिजे, ही माझी शिष्या आहे हे सांगायला पाहिजे. नाही तर आपली वागणूक अशी पाहिजे की बघणाऱ्यांनी विचारलं पाहिजे, तुझे गुरु कोण आहेत ग? तुझं वागणं एवढं सुधारलं, तुझे गुरु कोण आहे? हे आपल्याला इतरांनी विचारायला पाहिजे. आपण नाही सांगायचं माझे हे गुरु, माझे ते गुरु, नाही. दुसऱ्यांनी विचारायला पाहिजे, तुझे गुरु कोण आहेत? ह्याच्यात त्या गुरूंची हे आहे. एकदा असं कीर्तनाच्या वेळी ते नागानंद मामा म्हणून होते, त्यांनी मला कीर्तन शिकवलं. पण एक ठिकाणी महत्त्वाचं कीर्तन होतं, त्यावेळेला छान झालं कीर्तन, पण ते बेड रिडन होते, ते येऊ शकले नाहीत बिचारे. नाहीतर तबला वाजवायला येऊन बसायचे. असे सद्गुरू आमचे तबला वाजवायला येऊन बसायचे. कळलं का? ते आले नाहीत, पण त्यांनी मला पाठवलं, तू जा. आणि कीर्तन छान झालं. उतरल्याबरोबर 2 बायका, आता मी पण म्हातारी, पण त्यावेळी त्या म्हाताऱ्या दिसत होत्या. 2 म्हाताऱ्या बायका बसलेल्या होत्या. इकडे ये ग, इकडे ये, कुणाकडे शिकलीस तू? असं विचारलं. कळलं का? तर दुसरी काय म्हणाली, अगं तिचं कीर्तन ऐकून तुला कळत नाही का, ती नागानंदाकडे शिकली असेल. म्हणजे माझं कीर्तन ऐकून त्यांना कळलं की नागानंद मामाकडे शिकली. तर मी त्यांना भेटायला गेले ना, तर त्यांना खूप त्यांच्याकडे प्रशंसा आली असेल, कीर्तन छान झालं. मी येऊ शकलो नाही, त्यांना खूप त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तर त्यांनीच सांगितलेली गोष्ट त्यांना मी परत सांगितली, वामनरावांची. वामनराव म्हणून एक होते बरं का,
मला गोष्टी सांगायचा नाद आहे, चालेल ना तुम्हाला? हां, छोट्या छोट्या गोष्टी पण मजा येते हो, आणि त्यातली मर्म शिकायला बरं वाटतं. मर्म घेतली पाहिजे. आपण दागिने करतो ना, हां, पेट्यासकट दागिने लॉकरमध्ये ठेवता येत नाहीत. दागिने त्याच्यातून काढून पेट्या ठेवायच्या, कुणाला गिफ्ट देताना पेटीमध्ये घालून द्यायचं. पण दागिने लॉकरमध्ये धरत नाहीत, नुसते दागिने ठेवायला लागतात, होय की नाही? तर तसं ते वामनराव म्हणून एक गृहस्थ होते, गरीब होते बिचारे, म्हणजे कुठेतरी कारकून होते. तर त्यांचं लग्न ठरलं. त्यांनी काहीतरी एक फक्त मंगळसूत्र घातलं आणि दुसरा काहीच दागिना, ते पण ते काय म्हणतात डवली बिवली काय म्हणतात ना, तसं सोन्याचं पण नाही, साधं मण्याचं मंगळसूत्र घातलं. आणि तिचा पायगुण असेल किंवा त्यांना बरकत आली असेल, पण त्यांना खूप बरकत आली आयुष्यात. पुढे पुढे ते इतके मोठे वामनराव म्हणून, वामन म्हणत होते त्याला, तर वामनराव झाले ते, कळलं ना? बिझनेस एवढं वाढलं, खूप दागिने केले, कळलं का? आणि कुणाचं लग्न बिग्न असेल ना, वामनरावांना वेळ कुठे आहे बिझनेस सांभाळताना, तर ते बायकोला पाठवायचे. आणि बायको ना दागिने सगळे घालून नटून नथ बीत घालून मस्तपैकी जायची. लोक तिच्याकडे बघायचे. आणि आधीचे वामनांना ओळखणारे लोक होते ना, तर ते म्हणायचे काय माहिती का, तिच्याकडे बघून तिलाच बोट दाखवून म्हणायचे, काय हो वामनराव, काय त्यांची श्रीमंती, बघितलं का? म्हणजे हात कोणाला दाखवतात, बायकोकडे. काय वामनरावांची श्रीमंती हो, इतकी वर्ष काही नव्हतं, आता बघा केवढी श्रीमंती. म्हणजे त्या बाईला, बायकोला बघून वामनराव श्रीमंत आहेत हे कळलं. तसं आपलं करणं असं पाहिजे, आपलं वागणं असं पाहिजे की आपल्याला आपली वागणूक बघून आमचे समर्थ गुरु समर्थ किती आहेत हे लोकांना कळायला पाहिजे, कळलं? हे कळायला पाहिजे. तर त्यासाठी दत्तगुरु जे आले ना, इतके अज्ञानी लोक, मगाशी मी सांगितलं जड हे वापरायला दिलेलं आहे, ते आपलं नाही आहे, हे एकदा कळलं की त्याचा गर्व होत नाही. आपण जे खातो पचतं आपण करत नाही, रक्ताभिसरण होतं आपण करत नाही, कुठलीही गोष्ट आपण करत नाही. आपण जन्माला कुठे यायचं, कुणाच्या पोटात यायचं ना, नाहीतर आपण एखादी राजकन्या झालो असतो, होय की नाही? पण आपल्या हातात नाही आहे, जाऊ दे. पण जो आत्मा आहे, ते जे चंचळ तत्व आहे, आत्मा चंचळ आहे आणि मूळ मायेचा तो एक सूक्ष्म अंश आहे, ते चंचळ, ते पण उत्पन्न झालेलं आहे निश्चळामधून, त्यामुळे त्याचाही लय होणार आहे. आता एक उदाहरण सांगते. एक राजा आणि त्याची प्रजा मीटिंग भरवली, दरबार, सगळे, राजाला पॉवर किती हो. आता नरेंद्र मोदी आणि आपण, त्यांनी सभा भरवली, ते सध्या राजासारखेच आहेत, तर ही सभा हजारो लोक जमलेले, हां, ते आणि नरेंद्र मोदी सगळी माणसंच आहेत, बरोबर? त्यांचा पण नाश होणार आहे, ह्यांचा पण नाश होणार आहे, कधी ते त्यांना पण माहिती नाही आहे. फक्त काय आहे की त्यांना पॉवर खूप आहे. तसं ब्रह्मा विष्णू महेश हे जे मूळ मायेतून, आधी मूळ माया निघाली, तर तिच्यात ब्रह्मसत्व, रजोगुण आणि तमोगुण हे 3 गुण होते, पंचमहाभूतं होती, ते तिने बाहेर काढली, त्याच्यातून सृष्टी निर्माण केली. आणि त्या सृष्टीचा आनंद घ्यायला आपल्याला एक मन दिलं, मन चालवायला, आपला देह चालवायला त्या मूळ मायेनेच आपलाच अंश प्रत्येक देहामध्ये टाकला, हां, आणि तो कॉमन आहे, कॉमन आहे, कळलं का? तर समर्थ सांगतात, एक भूक ही जाणीव जी होते ना, ती प्रत्येकाला होते, होय की नाही? भूक ही जाणीव एवढ्या छोट्या ह्याला सुद्धा. पण मग काय जेवायचं, कसं जेवायचं हे आपण ठरवतो, पण भूक ही जाणीव कॉमन असते की नाही? हां, तसं आत्माला सगळ्या जाणीवा असतात आणि त्या जाणीवेप्रमाणे तो शरीर चालवतो. मला तहान लागली, मी तिला सांगते पाणी दे ग जरा, आणि मी ओतून घेऊन मी पाणी पिते, बरोबर? असं म्हणजे मिळवायचं काम आपलं, पण भुकेची जाणीव होते. आणि ही जाणीव, भुकेची जाणीव, तहानेची जाणीव आणि कुठलीही जाणीव आपल्याला जी होते, अर्थाचं आकलन होतं. सगळ्यांना भीती वाटते, भीती वाटते, शांत वाटतं, झोप येते, त्यामुळे देवीचं रूप आहे ते, जगत ज्योती आहे ती, कळलं ना? त्यामुळे देवी पाठामध्ये सुद्धा ते जे चंचल आहे ना आत्मतत्व,
त्याला जेंडर नाही आहे. तत् तत् म्हणजे सहा, सहा म्हणजे तो, तो राम, तो कृष्ण, तो विठ्ठल सगळं. हां, आणि सा म्हणजे ती देवी भगवती, आणि ते ते चैतन्य, ते प्रेम असं. पण एकूण काय, हे चंचल तत्व ते सगळ्यामध्ये एक आहे. पण ते सुद्धा त्याला पॉवर खूप आहे आणि ते आपलं मीडियम आहे. आता बघा, माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये जाणीव एक असल्यामुळे मला पाण्याची आवश्यकता आहे, तिला कळलं. साधी सोपी गोष्ट आहे. कळलं का? तर असं जे आहे त्यांचं आयुष्य खूप आहे. जे आत्मतत्व आहे ना ते पण चंचल आहे. म्हणजे ते मूळ मायेतून आलेले, आणि मूळ माया कल्पांतामध्ये परब्रह्मात एक होणार. पण तिचं आयुष्य इतका युगायुगांचं आहे, आणि तिच्या मीडियम शिवाय, तिने आपल्याला चालवल्याशिवाय आपला देह काही कुचकामी आहे म्हणून. आणि ते आपलं माध्यम आहे. ती बोट घेऊन तिचं स्वरूप आहे ना ते परब्रह्म आहे, गुरुचं, आदिगुरुचं. कळलं का? तर ती आपल्याला नेणार, म्हणून तिची पूजा करायला पाहिजे. आपण कुठे कामाला लागतो, आपला बॉस असतो, तो माणूसच असतो, आणि आपण त्याच्या हात खाली काम करतो ना. हां, सरेंडर नाही होत. सर अंडर, सर म्हणतो आणि अंडर होतो, होय की नाही? सरेंडर होत नाही तिथे. पण इथे सरेंडर व्हायला पाहिजे, झुकायला पाहिजे. तर पण तो जो बॉस असतो तो पण माणूस, तो पण कधीतरी त्याचा नाश होणार आहे. तसं हे जे चंचल तत्व आहे ते नाश होणार आहे, पण त्याला पॉवर एकतर खूप आहे, आणि ते आपल्याला नेणार आहे परब्रह्मापर्यंत. म्हणून आपण त्याची पूजा करायला पाहिजे. कळलं ना? आणि त्याला वश करायला पाहिजे. ते आधी देवत्व बघायला पाहिजे, मूर्तीमधलं देवत्व. कोणी म्हणतं एवढं जर आत्मतत्व तुला कळतं मग दत्ताची पूजा कशाला करायची मूर्ती बघून. हां, एक साधं उदाहरण सांगते. एकदा मला कोणीतरी, माझं रिलेटिव्ह, एक ठिकाणी पोस्ट ऑफिस कुठे होतं ना त्या बिल्डिंगमध्ये वर राहत होतं, 3ऱ्या माळ्यावर. तर मला बिल्डिंगचं नाव माहिती नाही, रस्त्याचं नाव माहिती नाही, काय नाही. मी म्हटलं रिक्षावाल्याला, ते बोरिवलीला होते, बोरिवली ईस्टला ते हे आहे ना काय पोस्ट ऑफिस, तिथे घेऊन जा. त्याला बरोबर माहिती, तो पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेला. मला पोस्ट ऑफिसमध्ये जायचं नाही आहे, मी वरती गेले, मला जिथे जायचं आहे तिथे. तसं आपण मूळ मायेला वश करून घेतलं पाहिजे. आणि मागणी कशाची करायला पाहिजे? तुझं रूप तर दाखवच हे देवी, पण तुझं स्वरूप दाखव, तुझ्या स्वरूपात मला एक कर, हे मागून द्यायला पाहिजे. आणि हे कसं करायचं हे दत्तगुरू शिकवतात, कारण ते आम्हाला कळत नाही. म्हणून दत्तगुरूंचा हा सनातन आणि चिरंतन अवतार आहे. त्यांचा आज हे आहे, वाढदिवस आहे. तर ते काय म्हणतात, आपणासारखे करीती तात्काळ सगळे गुरु करतात, सद्गुरू करतात, पण सद्गुरूंच्याही वरचं हे आदिगुरू आहेत. आणि अत्रि अनुसूयेचा हां, वारसा वारसा दत्तगुरूचा, अत्रि मुनीचा, अनुसूयेच्या प्रेमझरीचा, दाखवी उपाय सद्गुरु हिमाय, भवसागर तरणीचा. वारसा वारसा दत्तगुरूचा, अत्रि मुनीचा, अनुसूयेचा प्रेमझरीचा, दाखवी उपाय सद्गुरु हिमाय, भवसागर तरणीचा. हा वारसा घेऊन आलेले आहेत ते. त्या दत्तगुरूंचं आपण आता स्मरण करूया थोडा वेळ. कळलं ना? हे दत्तगुरू जे आहेत ते आपल्यासाठी अत्रि म्हणजे त्रयींच्या बाहेर होते ते. हां, पण त्यांनी पुत्राला उपदेश केला. आपण अत्रि म्हणतो का त्यांना? नाही. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. ते त्रिगुणात्मक होऊन आले. कारण काय? हां, दत्ताची 5 वैशिष्ट्ये आहेत. काय सांगा बघू? इतर देवांसारखे नाही आहेत ते. गुरुतत्व हे इतर देवांसारखं नाही आहे. इतर देवांना आपण त्यांच्याकडे जायला लागतं पूजा करायला, पण हे गुरु असे आहेत ते आपल्याकडे येतात. मगाशी सांगितलं
पायी खडावा वाजती चटचट भक्तावरी धावे. हां, कारण काय त्याचं? अज्ञानी लोक आहेत, प्रपंचात पडलेले लोक आहेत, बेशुद्ध आहेत, काही करावं ही सुद्धा त्यांना जाण नाहीये. प्रपंच हा फणसासारखा आहे. फणस कापून बघा, हाताला तेल नका लावू आणि केसावर हात फिरवा, काय होईल? केस डोळ्यावर यायला लागले. फणस कापताना हाताला चीक लागला, मी असं केलं. अरे काही मुलांना खोडकर असतात ना, हां, कोणाकोणाच्या केसाला च्युइंगम चिकटवून ठेवतात. ते केस कापून टाकायला लागतात, काढताच येत नाही ते. तसं आपल्या प्रापंचिकांची, साध्या प्रापंचिकांची ती गत होते. कारण चीकच चीक, नामस्मरणाचं वंगण काहीच नाही. त्यामुळे त्यांचा अभिमन्यू होतो. चक्रव्यूहामध्ये आत शिरायचं कळतं, बाहेर यायला कळत नाही, मरून जातो तो तिथेच आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतो. म्हणून अत्रींनी त्यांना सांगितलं मुलाला की तू त्रिगुणात्मक हो, कारण बुडणाऱ्या लोकांना काढायला तुला त्या चिखलात उतरायला पाहिजे, त्या त्रिगुणामध्ये तुला उतरायला पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम्स तुला समजून घ्यायला पाहिजे. आणि ते कसे समजणार? ते तर बेशुद्ध आहेत, त्यामुळे तू त्यांच्याकडे जायला पाहिजे. दत्तात्रेय गुरूंची महती काय? तू त्यांच्याकडे जायला पाहिजे धावत धावत. ते तुला बोलवणार नाहीत, कारण त्यांना काही कळतच नाहीये. उतरून त्यांना बाहेर खेचलं पाहिजे, कळलं का? म्हणून काय 5 हे अत्री मुनी होते ना, ते धगधग ते अग्नितत्व होते. अग्नितत्वामध्ये सगळं भस्म होतं. तसे सगळ्यांचे मम अपराधा अगणित न गणुनी, हां, ये उचलित पाऊली. हे दत्तात्रेयांचा वारसा, त्यांचा घेतलेला अत्रिमुनींचा तो आहे. ते सगळं भस्म करून टाकतात आपले दुर्गुण, कळलं का? आणि ते येतात ना, त्यांच्या 5 वैशिष्ट्य आहेत. काय बरं? भ्रमण, सतत एका जागेवर कधीच ते बसत नाही. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, बहुतेक अशा दत्त मूर्तीच्या पेक्षा पादुकांची पूजा केली जाते. ती का केली जाते? कारण ते चटचट चटचट पावलं वाजवतात ना, त्यांच्या साधनेला ते बसतात, ते सगळं असं चार्ज त्यांच्या खडावामध्ये येतं. गाणगापूरला मनोहर पादुका म्हणून आहेत. तिथे नरसोबावाडीला आपले नरसिंह सरस्वती तिकडे राहायचे स्वामीजी, हां, आणि त्यांनी पुष्कळ टेंबे स्वामी तिथे राहायचे, त्यांचा वास होता. आणि त्या पादुकांची महती इतकी असते, कारण त्यांचं सगळं जे चार्जिंग आहे ना, ते त्याच्यात भरलेलं असतं. हो, भरलेलं असतं. निर्गुण सगुण सगळं रूप त्याच्यात असतं. ते आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यासाठी ते भ्रमण, सतत भ्रमण. मग भ्रमण केल्यावर काय? पोटाला तर काहीतरी पाहिजे. नुसतं भ्रमण करून चालत नाही, कळणार नाही. म्हणून त्यांना कळायला पाहिजे ना, जो बेशुद्ध आहे, मी बेशुद्ध आहे म्हणत नाही. म्हणतो का? जो म्हणतो कोणाला उठवायला, मी झोपलोय म्हणतो, तो झोपलेला असतो का? नाही. एक चोर एकदा धावत धावत हॉस्पिटलमध्ये काहीतरी चोरलं त्याने, आणि पोलीस मागे लागले. तो चोर धावतोय. तर एक ठिकाणी असं स्ट्रेचर ठेवलेलं होतं. ते हे असतं ना मॉर्ग, त्याच्या बाहेर एक स्ट्रेचर, बॉडी आणणारी असतील. त्याला कुठे जावं कळलं नाही. तो त्याच्यावर जाऊन झोपला, डोक्यावर पांघरून घेऊन, हालचाल न करताना, कळलं ना? तर पोलीस आले त्याला शोधायला. ते शोधताय सापडत नाही. हां, तर त्यांना वाटलं बघूया, म्हणून त्यांनी त्या ह्याला हात लावला. मात्र गेले असते की नाही निमूट, तर हा मध्येच डेड बॉडी म्हणाला. म्हणजे अरे चोरा म्हणाले, तू इथे बसलेला आहेस, बरोबर पकडलं त्याला. गप्प बसला असताना तर डेड बॉडी वाटली असती, होय की नाही? तसं आपण बेशुद्ध बेशुद्ध माणूस कधी बोलत नाही तो बेशुद्ध. ते गुरूंना कळायला लागतं, म्हणून ते भ्रमण करतात. म्हणून ते भिक्षा मागायला जातात. त्यांचं दुसरं वैशिष्ट्य काय? भिक्षा. ओम भवती भिक्षांदेही. म्हणजे काय? त्यांना कोणी खायला देणारं नसतं असं नाही, कळलं का? पण भिक्षेच्या निमित्ताने 4 लोकांची ओळख होते. समर्थ भिक्षेवरती भर द्यायची. ओम भवती भिक्षांदेही या पक्षा कधी सोडू नये ब्राह्मणाने, लाजू नये त्याच्यासाठी. पण फुकट भिक्षा घ्यायची नाही. हां,
पाच घरीच फक्त भिक्षा घ्यायची. त्यापुढे हाताच्या तळव्यावर जेवढी येईल तेवढीच भिक्षा घ्यायची. रोज जर गोड मिळत असेल ते घर टाळायचं. एकाच गावात भिक्षा घ्यायची नाही, दुसऱ्या गावात जायचं, कारण ओळखी होतात. आणि फुकट घ्यायचं नाही म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक त्यासाठी लिहिले. प्रत्येक त्यांचा भिक्षुक जायचा ना, आणि गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. बोला जय जय रघुवीर समर्थ. म्हटलं की बाई किंवा जे कोणी असतील खडबडून जागे होऊन बाहेर यायचे. बाहेर आल्यावर ते 3दा ओम भवती भिक्षांदेही म्हणायचे. 4थ्या वेळेला म्हणायचं नाही, हा त्यांचा नियम होता. आणि जे येते जी काही भिक्षा देते हे का दिलं म्हणायचं नाही, घ्यायचे. कळलं ना? तर आणि त्यांना त्याचा अर्थ सांगायचं. म्हणजे हे काय व्हायचं, समुपदेशन व्हायचं. म्हणजे तिथे त्यांना गुरूंना शिकवायला मिळायचं. बेशुद्धीतल्या माणसाला औषध द्यायला लागतं, त्यांना पाणी पाजायला लागतं, तोंडावर पाणी शिंपडायला लागतं, होय की नाही? ते काम भिक्षा मागताना व्हायचं. म्हणून भिक्षा नुसती पोटापुरती नाही, हवी तेवढीच, अपरिग्रह नाही, म्हणजे साठवायचं नाही, नो कलेक्शन. कळलं का? नंतर भिक्षा झाल्यावर काय, भजन, नामस्मरणाचं महत्त्व. भजन हा भक्तीचा एक प्रकार आहे. भजन म्हणजे आपल्याला वाटतं भजन म्हणत बसायचं चिपळ्या घेऊन, नाही. भजनाचे 4 अर्थ आहेत. भजनम भक्ती म्हणजे काय, की स्तुती करायची. कोणाची? त्या परमेश्वराची स्तुती करायची, भजन भक्ती, भक्तीने करायची. हां, भागो भक्ती. भागो म्हणजे काय, भाग, मी त्याचा भाग आहे, त्याचा अंश आहे ते परमेश्वराचं. त्याच्याकडे एक नातं जोडायचं, आतमध्ये बघायचं जरा स्वतःकडेच. हां, आणि त्याच्याकडे, श्रीरामा हां कसा रे तू, माझी एवढी काळजी घेतोस, बघ माझा हात दुखतोय, बरा करशील का? हां, कुठलंही मागा त्याच्याकडे, पण मुख्य नाम. आणि माझी तू आई आहेस. हां, मी तू असताना मला कसलीच काळजी नाही, कसलीच काळजी नाही. अशी पण एक कथा आहे की एक मुलगा नेहमी आई वडिलांबरोबर आजोळी जायचा रजेत. त्यावेळी सुद्धा तो गेला. कळलं का? 6 वाजले ना, 6:30पर्यंत मी कथा करते, चालेल ना? तर तो आजोळी जायला निघाला. दरवेळी आई वडील त्याला सोडायला जायचे आणि परत यायचे. आता मोठा झाला, मोठ्या मुलांना तू येऊ नको, मला लाज वाटते, मी एकटा जातो. तसं त्या मुलाने सांगितलं, मी एकटा जातो, तुम्ही कोणी येऊ नका. तरी आई वडील स्टेशनपर्यंत आले, गाडीत बसून दिलं. लांबचा प्रवास होता, एक संबंध रात्र जायची होती. खायला प्यायला दिलं. आईने काळजीने सांगितलं, डोकं बाहेर काढू नको, हां, हात बाहेर काढू नको, आपलं युज्युअल काळजा. कळलं ना? बाप काही बोलला नाही. बाप नेहमी असेच असतात, ते बोलत नाहीत जास्त, फक्त कार्य करतात, जास्त बोलत नाही. बडबड ती आपलीच असते. एनिवे, तो मुलगा मजेत होता, एकटा जाणार म्हणून हुशारक्या. हां, नाही नाही तुम्ही काळजी करू नका, मी एकटा जातो. हां, पण बापाने ट्रेन सुटायच्या वेळेला त्याच्या हातात एक चिठ्ठी कोंबली आणि म्हणाला, खिशात घालून ठेव बरं का, खिशात घालून ठेव, आणि तुला कधी भीती वाटली किंवा रडू यायला लागलं तरच ही चिठ्ठी काढ, एरवी काढू नको, सांभाळून ठेव, मजा कर. आणि आईने सगळं जे सांगितलं ते पाळ, हातबीत बाहेर काढू नको. नंतर झालं, इतर मुलं खेळत होती, ह्याला कोणी नाही बिचारायला, एकटाच ना, बघत होता. बाहेर बघितलं, इकडे बघितलं, तिकडे बघितलं, थोडा वेळ खेळला. पण त्यांचं कुटुंब आलं होतं, त्यांनी डबे सोडले, जेवायची वेळ झाली, सगळे एकमेकांना भरवायला, ह्याला कोणच नाही. ह्याने आपला डबा काढला, कसं बसं खाल्लं. हां, मग आता रात्र जायची आहे, तर त्याला आपले आईवडील नाही आहेत म्हणून जरा असं पुक 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 व्हायला लागलं. सांगणार कोणाला, कुणीच नाही आहे. रडू यायला लागलं. मी उगीच सांगितलं मी एकटाच जातो असं पण वाटायला लागलं. पण त्यावेळी अचानक आठवलं की बापाने काहीतरी दिलेलं, तुला भीती वाटते की हे वाच. त्याने चिठ्ठी काढली आणि चिठ्ठीवर जे वाक्य लिहिलेलं होतं ना, ते वाचल्याबरोबर त्याची भीती एकदम गेली, आनंदाने उड्या मारायला लागला. काय लिहिलं असेल त्या चिठ्ठीत?
हां, मी मागच्या डब्यात बसून ह्याच गाडीतून ट्रॅव्हल करतोय, ही गोष्ट सगळ्यांना माहीत असेल, पण आपण ते मर्म लक्षात ठेवतो का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. परमेश्वर सांगतो तो तरी मागच्या डब्यात होता, म्हणजे गाडी थांबेल त्यावेळी तो उतरेल आणि ह्याच्या कंपार्टमेंटमध्ये येईल. परमेश्वर तसा नाही, आतच आहे. तो म्हणतो मी इथेच आहे आणि अहम सहा सहा अहम असं सारखं नाम घेतोय, माझ्याकडे बघ ना, मी तोच आहे, तोच मी आहे, माझ्याकडे बघ. तर तू बघतच नाहीस, आपण बाहेर गर्क. तसे हे आपण बेशुद्ध. तर दत्तप्रभू भिक्षा झाली, भजन झालं. हां, भजनम भक्ती, भागो भक्ती, भंजनम भक्ती. म्हणजे काय की वाईट गुण आहे परमेश्वरा माझे काढून टाक, माझ्याने होत नाही, माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. हां, इंद्रियां कठीण झालेलं आहे, त्यामुळे तू काढून टाक, मला नाही जमत बाबा. असं हे भंजनम, ते काम पण भजन करतं, ही भक्ती करते, सरेंडर केलं तर. आणि नंतर काय, भज सेवायाम, म्हणजे मगाशी सांगितलं चंचळाचं आत्मनिवेदन कसं असतं, माझ्यामध्ये जो आत्मा आहे तोच इतरामध्ये आहे, हे समजून जिथे कमी तिथे आम्ही. असं आता मी आल्याबरोबर किती तुम्ही बायकांनी माझी सेवा केली सांगा बघू. मी मागितलं होतं का मला हे दे म्हणून? एकीने चहा आणून दिला, एकीने खुर्ची आणून दिली. नाही नाही, तू खुर्चीत बस, किती काळजी, तुझे कंबर दुखेल, इतका वेळ कशी उभी राहशील. असं मग तुला हे पाहिजे का, ते पाहिजे का, पेटीवाला कुठे बसेल, तबलेवाला कुठे बसेल, त्यांना काळजी, मला अजिबात नाही. तर हे जे आहे ना, हां, हे समजून ही सेवा, म्हणजे माझ्यामध्ये जे आहे तेच दुसऱ्यामध्ये तत्व आहे. मला वाईट बोललं कोणी तर मला वाईट वाटतं, मग मला चिमटा काढला तर मला दुखतो, तर मी दुसऱ्यांना चिमटा का काढावा. ही जी वृत्ती ती आपण भज सेवायाम, म्हणजे ते सेवा करा, प्रत्येकामध्ये आपला सद्गुरू आहे हे समजून सेवा करा, हे दत्तगुरू सांगतात. ती भजन हे त्यांचं आहे. दुसरं काय आहे, भस्म, अग्नितत्व आहे. ते सगळे आपले दुर्गुण ते नुसते पोटात घालत नाही, भस्म करून टाकतात, काही राहत नाही. त्या आगीमध्ये कापूर आणि अग्नी असला, चांगला कापूर असला ना तर कापूर धड 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 पेटतो, पण नंतर कापूरही नाहीसा होतो आणि ते आगही नाहीसी होते, काहीच राहत नाही. तसं लवलेश राहत नाही आपल्या दुर्गुणांचा, कळलं का? कोणाच्या कृपेने, दत्तगुरूंच्या, म्हणून त्यांच्यामध्ये इतर सद्गुरूंपेक्षाही जास्त गुण आहेत. तिथे आपण त्यांचं, त्यामुळे ते भजन करायचं. बस हे काय, भस्म, आणि नंतर काय, भंडारा. भंडारा म्हणजे जिथे जिथे दत्तगुरूंची पूजा चालते काहीतरी प्रसाद वाटला जातो, कोणालाही उपाशी पाठवत नाही. आणि स्वतः ते भिक्षा मागतात. त्यांनी दत्तश्च असौ, हां, तर त्यांनी अत्रेयश्च सह दत्तात्रेय, म्हणजे काय, दत्त हे तत्व मुळात ना त्यांनीच स्वतःला त्या आईबापांना वाहून घेतलं. म्हणजे कळतंय का, एरवी मुलाला काय आपले आईबाप कोण असावे हे माहीत असतं का? नाही, आपण असेच जन्माला येतो, बरोबर. पण दत्तात्रेयांची मूर्ती अशी आहे की ते स्वतःच मी तुझ्या पोटी जन्म घेतो असं सांगून घेतात, एवढी पॉवर त्यांची आहे. हां, आणि भंडारा, हे ज्या 5 गोष्टी आहेत ना, भ पासून सुरू होतात. काय, भ्रमण, भिक्षा, भजन, आणखीन काय, भस्म आणि भंडारा. कळलं का? आता आपण ह्यांचा जन्म कसा झाला ह्याच्यासाठी आपण पुढे बघूया. पण अशा सद्गुरू वाचून पर्याय नाही, म्हणून ते म्हणतात, आता कथा सुरू होणार. हां, तर सद्गुरू वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी सद्गुरू वाचोनी सापडे न सोय,
कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. गुरु हा खरा देव आहे आणि तो सद्गुरु गुरुतत्व आपल्यामध्ये बसलेलं आहे. गुरुकृपा वरदान प्राप्त झाले ब्रह्मज्ञान. दत्तगुरूंनी काय केलं, तेथे संसाराचे भान आहे नाही नाही, माईक आहे नाही आहे, खुर्ची आहे नाही आहे, हां टेबल आहे नाही आहे, आणखीन काही आहे असलं तरी चालेल, असलं तर हवं आहे, नसलं तरी चालतं. चहा मिळाला बरं आहे, नाही मिळाला ते पण बरं आहे. पोटी लागली से भूक, न म्हणे शिळे वा साजूक, तेथे पुरण पोळी नाजूक आहे नाही नाही. कळलं का? सेविता सद्गुरूचे कुळ, ब्रह्म चैतन्य गोकुळ. सद्गुरूंनी आपलं म्हटलं की आपलं व्यापक होतं कुटुंब, वसुधैव कुटुंबकम. त्यामुळे आपल्या मुली आपल्याला विचारत नाहीत, त्या देहातून उत्पन्न झालेल्या आहेत, देह जड आहे, अनित्य आहे. त्यापेक्षा इतर एवढे बांधव आहेत आपले, सगळे आपल्याला विचारत आहेत, प्रेमाने विचारपूस करतायत, कोणीतरी काळजी घेत आहे. चांगलं आहे ना? कारण म्हातारा झाल्यावर हल्ली सगळ्यांची मुलं फॉरेनला गेलेली असतात बहुतेकांची, आणि इथे राजा राणी म्हणतात, पण राजा राणींची प्रजा कोणीच नसते बघायला, आणि मग शेजाऱ्या पाजाऱ्यांनाच बघायला लागतं, होय की नाही? कुठेही वृद्धाश्रमामध्ये जरी नेऊन टाकलं आपल्याला, तरी आजूबाजूंच्याशी प्रेमाने राहायला लागतं, संबंध प्रस्थापित करायला लागतात. आणा ना जरा हे असं हो हो इथून करते केला. आरती नाही आता आणायची, हो आता हळद कुंकू नुसतं आणा आणि हार घालायचा, आरती नाही आता. एक ते दत्तात्रेयचं पुस्तक आहे बघ, ते जरा काय बारकं पातळ आहे, इकडे दे मी काढून देते. या मगाशी दत्तगुरूंची वैशिष्ट्य सांगितली. आता त्यांचा जन्म सांगताना एक गोष्ट आपल्याला आठवत असेल, काय सांगितली मी? काय सांगितली एक गोष्ट, की जसं आईला पुत्र हवा असतो, तशी देवाला सुद्धा आईची गरज असते. कळलं ना? आपल्याला वाटतं एक आई बाळण झाली, कोणीतरी बाई बाळण झाली म्हणतं तिने मुलाला जन्म दिला. ती एका मुलाला जन्म देते, किंवा जुळं असेल तिळं असेल, मॅक्झिमम 3 मुलांना जन्म देते. पण ते जन्माला आलेलं मूल किती नाती जन्माला घालते, होय की नाही? ते मूल जन्माला आलं, एक आई, ते मूल आईला आई बनवतं, बरोबर? बापाला बाप बनवतं, कोण आजोबा होतं, कोण मामा होतं, कोण आणखीन काही होतं.
मावशी होतं, आत्या होतं, होय की नाही, किती नाती जन्माला घालतात. तसं त्या परमेश्वराला सगळी सुखं होती, पण त्याला आई नव्हती. आई नव्हती म्हणून त्याच्या मनात कुठेतरी सुप्त इच्छा असेल की आपल्याला आई मिळावी. आणि इथे हे अत्री अनसूयेचं जे दाम्पत्य होतं हां, ते समाजसेवेत इतकं दंग होतं ना. आणि तिचं पातिव्रत्य म्हणजे तुम्हाला सांगते एवढं हे होतं की शांडिली नावाची तिची एक मैत्रीण होती. ती एकदा कुठेतरी त्यांच्या घरी येत होती, तर मांडव्य ऋषी तिथे काहीतरी काम करत होते. त्यांना तिचा धक्का लागला, अंधार होता, धक्का लागला रात्रीच्या वेळी. तर त्यांनी लगेच शाप दिला. बघा, ऋषी हे शाप देतात, पण गुरूंच्या मार्फत जे मोक्षाला पोचतात ते कधीही शाप देत नाहीत. कारण का, की मनाची अवस्था शांत होते. शाप द्यावासा वाटत नाही कितीही राग आला ते. पण ऋषी कसे योग मायेने ना ते ह्याला पोचायचे, त्यांना आत्मज्ञान व्हायचं. पण जरा काही खटकुट झालं, कुंभमेळ्यात तुम्ही बघता हिमालयात जाऊन किती लोक येतात तिथे स्नान करायला. हां, पोचलेले साधू, पण तिथे स्टॅम्पीड होते. आणि भांडण कशावरून होतं, कोण महत्त्वाचा साधू आहे, कोणी स्नान आधी करायचं, ह्याच्यावर भांडण होतं. ही भक्ती मार्गावरती हे प्रकार होत नाहीत. भजनम भक्ती, भागो भक्ती, भंजनम भक्ती, भज सेवायाम. पायरी पायरीने आपण चढतो. त्यामुळे सगळ्यात आपले गुरुतत्व आहे हे जेव्हा कळतं, कुणालाही शाप देणं आपल्याला विचारात सुद्धा येत नाही, स्वप्नात सुद्धा येत नाही. पण त्या मांडवी ऋषीने तिला शाप दिला की तू पहाट होता, सूर्य उगवला की तू विधवा होशील. असा शाप, हा एवढा घोर शाप. आणि ऋषींचे शाप म्हणजे त्यांचं तपस्या असायची. तर ती बिचारी धावत धावत त्या मैत्रिणीकडे आली, अनसूयेकडे. हा काय शाप देतो, मी बघते सूर्य कसा उगवेल म्हणून, माझं पण पातिव्रत्य आहे, ही कोण मला, हे कोण मला विधवा करणार, मी बघेन की सूर्यच उगवणार नाही. दुसऱ्या दिवशी सूर्यच उगवणार नाही, अशी परिस्थिती झाली. मग काय होईल, जीवन राहतं का. सूर्यालाच नाहीसं केलं, कळलं ना. तर अनसूयेने म्हटलं हे घातक आहे, असं कधीही करू नये. आपण, ती समाजसेविका, तिने म्हटलं हे चुकीचं आहे वागणं. मग काय मी विधवा होऊ, तू तर पतिव्रता आहेस, तुला जर असा कोणी शाप दिला असता तर तू काय केलं असतंस. असं आपण म्हणतो ना, तुला सांगायला काय जातं आहे, तुझ्यावर आलं असतं तर तुला कळलं असतं, ज्याचं जळतं त्याला कळतं, असं होतं की नाही. तसं तिने हे केलं. तर तिने सांगितलं नाही, पहाट होऊ दे, सूर्य उगवू दे, मग माझा नवरा मरेल ना, मरू दे, मी त्याला माझ्या पातिव्रत्याच्या जोरावर मी त्याला जिवंत करते. हे कॉन्फिडन्स, कळलं का, हे तिच्याकडे होतं. ती ह्यांच्या कर्दम ऋषी आणि देवहूतींची ती मुलगी काश्यपांची अनसूया, तिचं पातिव्रत्य म्हणजे तिचं काय तेज होतं पातिव्रत्याचं, अशी ती. आणि इथे पण तिला मूल बाळ नव्हतं, पण तेवढं तिला हे नव्हतं होत. म्हणजे वाटायचं दोघांना की एक आपली गादी चालवायला कोणतरी पाहिजे ना, असं. हां, त्यावेळी ते तोंडात हे घाल, काय ते गंगाजल घाल वगैरे प्रकार आत्ता फार बोकळले. हां, जिवंत असताना कोणी बघायला येत नाही, आणि मरायला टेकला एक तर मृत्यूपत्र केलं की नाही बघतात. हां, आणि दुसरं गंगाजल कुठे ठेवलेलं आहे, ते गंगाजल आपण कधी ते आणलेलं कुठून तरी, कुठे ते प्रयागच्या इथून, ते असे एवढे एवढे बुडकुले मिळतात, ते सील असतं. हां, ह्यांचा लास्ट श्वास आला तर सील उघडतच नाही, गंमत म्हणते. मग काय गंगाजल घालणार हो, त्यापेक्षा नुसतं पाणी घाला ना प्रेमाने, तोंडात पाणी घाला तहानलेल्याला, जवळ बसा, हात हातात घ्या, आई तुला काय पाहिजे बरं विचारा. एका मुलाने आईला वॉच प्रेझेंट दिलं, घड्याळ. तर आई म्हणाली, अरे बाळा, तू मला घड्याळ दिलंस टाईम बघायला, हां, पण तू टाईम काढून तू आला असतास, तू माझ्यासाठी थोडा टाईम काढला असता तर मला जास्त बरं वाटलं असतं.
घड्याळ देण्यापेक्षा. मला घड्याळ नको आहे, तू येऊन 2 घडी एक बसेल, आई कशी आहेस तू, विचार तरी मला. होय की नाही? तेही आजकाल कोणाला वेळ नसतो हो, नुसतं घड्याळामागे धावतात. असो, पण ह्या देवांना सुद्धा आईची आस होती, हडहडलेले होते. जसं भुकेलेले लोक जेवायला हडहडलेले असतात ना, तसं आईच्या प्रेमाला हडहडलेले होते. पण हे घडायचं कसं? तर त्यांचीच ती युक्ती, ते आपण म्हणतो ना त्यांचं तुम्हाला हे सांगते मी तुम्हाला, गंमत असते त्याची, कळलं का? तर त्यांनी म्हणे काय केलं, ते कथा खूप येतात पुराणामध्ये, पुराणातली वानगी, आपण त्यातलं मर्म टिपायचं, जरा हसायला म्हणून पण छान आहे. हां, तसं सत्यलोक आपल्याला माहिती आहे. सत्यलोकात कोण राहतं? ब्रह्मा, विष्णू वैकुंठात, आणि कैलासावर ईश्वर महेश. हां, कधीतरी त्यांच्या बायका नट्टापट्टा करून अगदी, कारण ह्याच्यात आहेत, स्वर्गात आहेत ना ते लोक, आपल्यासारखे थोडेच आहेत पृथ्वी तलावर. हां, तर त्यांनीच सांगितलं. तर एकदा काय झालं, त्यांच्याकडे काहीतरी हळदी कुंकू होतं. तर त्या सावित्रीने दोघींना हळदी कुंकवाला बोलवलं आपल्या घरी, सगळी तयारी केली, दोघी जाऊन बसल्या हळदी कुंकवाला, गप्पा मारतात इकडल्या तिकडल्या. तर ते कोणाचं घर होतं सांगा? ब्रह्मदेवाचं घर. म्हणजे त्यांचा मुलगा कोण? नारद. नारायण नारायण म्हणत तो मागल्या दरवाजाने आला. सगळेजण नारदाला दोष देतात, त्या कळा काढतो. पण गोंदवलेकर महाराज म्हणायचे की नारदाची कळ आहे ना, ती कळकळीमधून येते. जिथे खूप गरम आहे तिथे थोडं थंड टाकायचं, जिथे खूप बर्फ साचलेले तिथे थोडं गरम करायचं, म्हणजे हे राहतं, समतोल राहतो पृथ्वीचा. तसं तसं ते आले. तर एके दिवशी नारद सत्यलोकी, जाता माता बहुप्रीतीने एके दिवशी तिने नारदाला बोलवलं. म्हणे फिरसी नारदा तिही लोकी, आम्हा ऐशा पतिव्रता पाहिल्या. एके दिवशी असं. तर त्याला खूप हे आलं, कळलं ना, राग आला. मुनी बोले कासया हे अहंता, मृत्यू लोकी पाहिली अत्रिकांता. अरे ती अत्रिकांता काय आहे? तुम्ही काय म्हणता पतिव्रता अमायशा? तिचं पातिव्रत्य बघा, आणि तिची थोरवी काय माहितीये का? हां, तिची जी जोडवी आहेत ना, लग्न झालेल्या बायका जोडवी घालतात काय माहितीये, सवाशीण बायका, तशा तिच्या पायात जोडवीला तिने तुमचे असे पुतळे करून त्याला लावलेले. आणि ती कचरा काढताना ती जोडवी फरफटत फरफटत तुम्हाला गरभर फिरवते. ही तुमची लायकी. आणि ती खरी पतिव्रता. ती मृत्यू लोकात तू कशाला रे गेलास? त्या हिने विचारलं. कोण? शंकराच्या बायकोने. काय ठेवलंय तिथे? हां, ते काय आटणाऱ्या नद्या, तडकणारे पर्वत, हां, पाऊस नाही, हे नाही, मरणारे लोक, रडणारे लोक, हां, मुलं रडतात, मोठी रडतात, सगळे आपले रडतच असतात. हां, एकमेकांना सांत्वन कोण देणार? इथे कसं बरं आहे ना, हे स्वर्ग सुख घ्यायचं सोडून काय ठेवलं रे ते पृथ्वीवर सारखी? आणि आता तिची गोडवी गातो, काय मोठं तिच्यात हे आहे बघा जाऊन. तिची जोडवी मात्र नाही, तिचं ती काय करते माहितीये का? नोहेच विन्मुख अतिथीला, नोहेच विन्मुख अतिथीला, स्वप्नीही वाढे यथेच जेवाया. तेच सती पती सेवे, तेच सती पती सेवे, वाचुनी पळहीन जाई जेवाया. राम राम हरे हरे राम राम, राम राम हरे राम, राम सीता राम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. असं झाल्यावर त्यांना खूप राग आला. आमच्यापेक्षा कोण ती पतिव्रता?
तर त्यांनी म्हटलं अगं ह्याच्यात पृथ्वीवर नद्या आटलेल्या असतील, पण परत पाऊस आला ना तर किती छान झुळझुळ झुळझुळ वाहतात. काय मंजूळ हे तर गोड पाणी असतं हो तिथलं. इथे फक्त अमृत पिऊन पिऊन कंटाळा आला म्हणाला मला नारद. तिकडे साधं पाण्याची आपल्याला पण रोज कोणी कोक दिलं, रोज काय म्हणतात ते ह्याचं कोकमाचं सरबत दिलं, आपल्याला आवडेल का? कधी कधी साधं पाणी प्यायची तहान लागते, त्याच्याशिवाय ती तहान जात नाही. तशी म्हणतो मला जेव्हा पाणी, नदीचं पाणी प्यायची, झऱ्याचं पाणी प्यायची तलफ आली ना तर मी पृथ्वीवर जातो, नारदाने सांगितलं. असो, ते गेले तिथे. तर अशी तिथे काय आहे, झाडं सुकतात, परत पाऊस पडतो ना. अरे म्हणाल्या, ऐका, मातीचा काय सुगंध येतो, तुम्हाला काय कळणार, इथे मातीचा सुगंध येतो. तिथे जी संत मंडळी असतात ना, हां, तुम्हाला इथे फुलं दिसतात, ती संत मंडळी मातीतून अत्तर काढतात म्हणाले. ही कला तुम्हाला येते? नाही येत. मग कशाला जळता त्यांच्यावर, अहंता नको. हां, तरी नाही, त्या यकश्चित बाईची एवढी तू स्तुती करतो, काहीतरी करायलाच पाहिजे. तर काय युक्ती करायची? तर नारदच काहीतरी कळ लावून जातो. कळलं का? कानात सांगतो त्यांच्या काय करायचं. हे करता येईल, पण सांभाळा हो तुमच्या पतिराजांना, नाहीतर गेले की गेले, आले नाही तर. पृथ्वीलोक इतका चांगला आहे, मोह होईल त्यांना बरं का. हां, तरी नाही, ते आम्ही बघून घेऊ. आमचे हे ना आमच्या मुठ्ठीत आहेत बरं का, आमच्या मुठ्ठीमध्ये आहेत, आम्ही सांगितलं तसंच करतात म्हणाले. आणि त्या बायका क्रोधागारात जाऊन बसल्या. हल्ली क्रोधागार म्हणून नसतो, क्रोध सगळ्या खोल्यामध्ये असतो, त्यामुळे क्रोधागार म्हणून वेगळा नसतो. कैकई जाऊन बसली होती म्हणे क्रोधागार. हल्ली एवढी चिटूरशी जागा, त्यात कुठे क्रोधागार करणं. मला क्रोध आला, मी कुठे आतमध्ये जाऊन बसू, आणि मग कीर्तन कोण करणार, असं होतं. तर त्या ना त्यांच्यात आपापल्या घरी गेल्या, हळदी कुंकू कसं बसं आटपलं, आणि जाऊन सगळ्या त्यांच्या त्यांच्या क्रोधागारात. मग त्यांचे नवरे आले, फिरून आले, तर कोणी त्यांना विचारत नाही हो. ब्रह्मदेव आले, नारद पसार, हां, नारद पसार. तर त्यांनी विचारलं, आत्ता कोण येऊन गेलं? हां, कोण येणार? तुमचा तो भटक्या पुत्र आला होता, हां, तो येऊन गेला का? हां, तरीच ते बोलत पण नाही, जाऊन अशी रुसून बसलेले. तर ते ना, त्यांना सगळ्या भाषा येतात हो देवांना, कळलं का. तर त्यांनी कोकणीमध्ये सुरू केलं. आम्ही सारस्वत बरं का, आम्हाला कोकणी भाषा येते. आज मजेरी कोपल्या इत्या बा, आज मजेरी कोपल्या इत्या बा, सांगमळ्या रे चुकले कसले बा, आज मजेरी कोपल्या इत्या बा, आज मजेरी कोपल्या इत्या बा, प्रतिदिवसू हसत असताल मग, आनंदाने तू स्वागत करताल मग, आज मजेरी कोपल्या इत्या बा. वज्रा कुटकांक ऑर्डर देऊ कावे, वज्रा कुटकांक ऑर्डर देऊ कावे, रांद पोरुक रानपीण हाडूवे, आज मजेरी काय नको बघा तुम्ही, असं बोलतच नाही. ते शांत झाले. आता काय करायचं म्हणून विचार करत बसले. इकडे वैकुंठात विष्णू, लक्ष्मी, खास लक्ष्मी रुसून बसली आहे. लक्ष्मी रुसून बसली, मग यांचे पाय कोण चेपणार? पाय दुखून आलेले. ग चेप ना ग पाय, कुठे आता क्रोधागारात रुसून बसले. कशाला रुसून बसली? हां, मी तुझ्याकडे कन्नडमध्ये बोलू, ते विचारतात. तर तुला बरं वाटेल का ग? हां, कोप वेके पेळू रमणी मौनतेनु धरिसुवे. का बरं कोप धरलेला आहे?
ओपवेके पेळु रमणी मौनतेनु ಧರಿಸುವೆ ಯಾರು ನಿನ್ನನು ನಿಂದಿಸಿದರು कोणी तुझी निंदा केली ಏನು कारण ನೋಡಿದಿರಲು बघतच नाही माझ्याकडे काय झालं प्रीतीಯಿಂದಲಿ ಪೇಳುವೆನಗೆ ಮೌನತೆನು नटिಸುವೆ झालं ती पण तशीच चला तुम्ही बाहेर मस्का मारू नका मी बदणारी नाहीये सांगितलेलं ऐकत असाल तरच मी बोलणार अगं बोल तरी बोल कळू दे मला इकडे भवानी रुद्रावतार धारण केलेला आणि ते शांत हिमालयावर बसलेले थंड आईस डोक्यावर घेऊन तरी त्यांना गरम वाटायला लागलं तिकडे हिचा राग बघून कळलं का ती म्हणते का ते काय म्हणतात शंकर भवानीला भवानी अगे भवानी भवानी मज सांग की तुझ आला कसा कोप अगे भवानी अगे भवानी मज सांग की तुझ आला कसा कोप तुझ विना सुदिनली सुगती जाहलो गे पहा तुझा आला कसा कोपहा तुला कवण बोलिला कठीण सांगते तूर्ण गे करीन तव इष्ट जे जरी असाध्य ही पूर्ण गे म्हणजे पुरुष लोक बायका रुसल्या किती थराला जातात मला वाटतं त्या स्वर्गातल्याच बायका आणि स्वर्गातले पुरुष बरे आमच्यासारखं हल्ली उलट झालेलं आहे पुरुष लोक रुसून बसतात आणि बायका त्यांना मनवीत असतात बोला होय की नाही हे तुमचं पण आहे ना अनुभव बऱ्याच अंशी बायकांनी रुसून जायचे दिवस गेले ते तरी हे रुसून बसलेल्या अगं सांगा ग म्हटल्यावर कानात सांगतो तुम्हाला माहिती आहे पृथ्वी तलावर आत्ता नारदाने सांगितलं पृथ्वी तलावर एक अनुसूया नावाची बाई आहे म्हणे साधी बाई हो काय आहे म्हटलं तिच्यात आणि ती ना आमच्या प्रतिमा जोडवीला लावून झाडू मारताना आम्हाला घेऊन फरफटत फिरवते म्हणे काय राहिली आमची एवढे मोठे देव तुम्ही कसं बाई सहन करता मला काही कळत नाही अगं मला माहिती होतं का तू आत्ताच सांगते ना पण आता सांगितलं ना आता तरी कळलं की नाही मग ह्याच्याबद्दल काहीतरी करा ना म्हणते मग काय करू प्रत्येक जण आपापल्या ह्यांच्या कानाला लागल्या काय करायचं म्हणून कळलं का आणि काय लागल्या कानाला लागल्यावर काहीतरी गुजगुज केलं हे असलं काय करायला आम्हाला सांगते आम्ही नाही जा मग बसा बोलू नका आमच्याकडे नाही असं नाही करू करू मी देव पण कसं घडवून आणतात त्यांच्याकडे पॉवर असते तर मग त्यांनी काय केलं बरं घाबरत आले औरतों का वचन सुने मुन हरि शंकर और गोपाला औरतों का वचन सुने हरि शंकर और गोपाला धरे फकीरी भेस छांड दे हरि कौस्तुभ वनमाला आले खाली पृथ्वी तलावर पण इथेच आले म्हणून लोकांना शंका येऊ नये आणि घाबरले होते ते कारण अत्रींची महती त्यांना माहिती होती अत्री मुनी म्हणजे त्यांना हे नव्हतं काय वाईटाची एलर्जी होती आणि हे वाईट भावना घेऊन आले होते त्यामुळे अत्री स्नानाला कधी जातात म्हणून झाडाखाली लपून बसले झाडामागे आणि ते जाताना बघितलं आणि हे आले आणि म्हणतात कसे माई भिच्छा रस्त पुकारे अत्री मुनीचा आश्रम देखत तीनो भी वाटे रे सुन साधो जी राजा राम सुनो जी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कळलं ना? तर ते आले. अनुसूया धावत आली. आणि हे आंघोळीला गेले होते. आणि ह्यांना माहीत होतं त्रिदेवांना की ते आंघोळीला गेले होते. पण ते कुठल्याही मुमेंटला येऊ शकतात ना. कोणी आंघोळीला अर्धा तास लावतं, कोणी 1 तास लावतं, कोणी 5 मिनिटात आंघोळ करून येतं. आले तर म्हणजे कुठेतरी चोराच्या मनात चांदणं असतं. चांदणं पडलं तर ही भीती असते. त्यामुळे आले आणि तिने लगेच येऊन त्यांचं स्वागत. या 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 या. कारण काय? स्वप्नी वाढे यथेच जेवाया, ही तिची ख्याती. अतिथी आलेला विनमुख कधीही नोहेच विनमुख अतिथीला. स्वप्नी ही वाढे यथेच जेवाया. आणि इच्छा भोजन वाढायचे. तर तिने बोलवलं आणि सगळ्यांचं स्वागत केलं. त्यांचे पाय धुतले, त्यांना बसायला पाट विंडिले. हां, आम्हाला भूक लागले, आम्हाला जेवायचं. हो हो हो, वाढते. वाढते. आत्ता ना माझे पती आंघोळीला गेलेले आहेत, आत्ता येतील, मग सगळे आपण बरोबर जेवूया, मी तुम्हाला सगळ्यांना वाढते. तर पती एक दुसरीकडे, नाही नाही, आम्हाला वेळ नाही आहे, आम्हाला खूप भूक लागलेली आहे, नाहीतर आम्ही मरून जाऊ, आम्ही 15 दिवस झाले काहीच खाल्लेलं नाही म्हणाले, काहीतरी लगेच दे. तर ती म्हणाली, हो आहे आहे, वाढते, हरकत नाही. तिने क्षमायाचना केली पतींची, अतिथीची सेवा ना. हां, तर त्यांच्यासाठी बसायला पाट, टेकायला पाट, ते ताट ठेवायला वेगळा पाट, ताटं आणून मांडली आणि एक एक करून ती सगळे पदार्थ वाढायला लागली. कोशिंबीर वाढली, लोणचं वाढलं, सगळं डावं उजवं सगळं तिने वाढलं, खीर वाढली. हे एकमेकांकडे बघतात, आता काय करू, आम्हाला ना इच्छा भोजन पाहिजे. बरं, हो हरकत नाही, काय पाहिजे? हां, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाहिजे का काही? मी आत्ता करून देते. तिला थोड्या सिद्धी प्राप्त होती, लगेच ती करून देऊ शकत होती. मी आत्ता तुम्हाला देते म्हणाले. हरकत नाही, अतिथी आहात. नाही नाही नाही. तर एक दुसरा सांगतो, तू सांग. मी कुठे? तू सांग. त्याला सांगायला सांग. त्याला तू भोळा सांब आहे, त्याला पटव. कोणीच तयार नाही. मग शेवटी ती आतमध्ये गेली होती ना, त्यावेळी त्यांनी हे केलं काय, एकमेकांकडे चर्चा केली. आपण त्यापेक्षा ना एकदम बोलूया, एकत्र बोलूया. हां, आणि ते म्हणाले काय, एकत्र काय पाहिजे तुम्हाला? म्हटल्याबरोबर, माई आम्हाला लग्न भिक्षा पाहिजे, हे आमची इच्छा भोजन आहे. तिच्या डोक्यावर आधी गार पाणी घातल्यासारखं झालं. पण ती विवेकी होती आणि शिकलेली होती. तिला लगेच नग्न ह्याचा अर्थ कळला. नग्न म्हणजे काय? आपल्याला वाटतं विवस्त्र होऊन वाढायला पाहिजे, तसं नाही आहे. नग्न म्हणजे न अग्न, अग्नीचा संस्कार न झालेलं अन्न आम्हाला पाहिजे. ते कोणतं आहे? तर मातेचं स्तनपान आम्हाला पाहिजे. ही भिक्षा त्या देवांनी मागितली. हाच म्हणाले, एक चान्स आहे, आम्हाला आई नाही आहे, आम्हाला स्तनपान पाहिजे, दुसरं काही नको, तुझं दूध पाहिजे. आणि तिला वाटलं अशी मागणी करणारी लहान मुलंच आहेत. तिला कळलं देव आहे, देवाशिवाय असं कोणी करणार नाही. पण ते देव मागायला आलेले आहेत, ही भिक्षा जरूर मी देईन. एवढे मोठे अतिथी घरी आले, मी त्यांना विनमुख कशी पाठवू? आतमध्ये गेली आणि तिने काय केलं, ते त्यांचं पाय चरण धुतलेलं, पूजा केलेलं तीर्थ होतं, ती नेहमी घ्यायची. ते तीर्थ प्यायली, प्रार्थना केली, क्षमा, तुम्ही यायच्या आधी मी त्यांना वाढते आहे, पण त्यांची मागणीच अशी आहे. आणि त्यांनी माझं स्वत्व म्हणजे त्यांना काही करून त्या बायकांनी शिकवून पाठवलं होतं की तिला नाही, मी करू शकत नाही म्हणून तिच्या तोंडून वधवून घ्या, म्हणजे तिचं स्वत्व जाईल. तिचं सत्व हरण करायला त्यांना पाठवलं. पण ते म्हणाले काय, ते हुशार होते. ते म्हणाले, बरं झालं, आम्हाला पाहिजे ते मिळेल. हां, आणि ती आतमध्ये गेली, परमेश्वराची प्रार्थना केली, पतिदेवांची, आणि ते तीर्थ आणलं ना, आपणही प्यायली. आणि की माझी अशी सोय करा की मी हे त्यांची इच्छा पुरवू शकेल. हां, एवढ्या मोठ्या बाप्या लोकांना ती स्तनपान कसं करवणार, तुम्ही सांगा. तर ती आली आणि ते तीर्थ त्यांच्यावर शिंपडल्याबरोबर त्या पाटावर लहान लहान 1 महिन्याची बाळं झाली होती, एक सारखी तिळी,
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळ झाली आणि मग तिने आतमध्ये गेली, सगळी वस्त्र फेडून टाकली. त्यांचं इच्छा भोजन होतं, घरात कोणी नव्हतं. प्रत्येकाला तिने स्तनपान, पोटभर दूध पाजलं, पोटभर तृप्त केलं. तिने देवांना तृप्त करणारी ती माता अनसूया. किती आपल्या मानव जन्माचं कल्याण बघा. आपल्याला वाटतं देव आणि दानवापेक्षा मानव जन्म श्रेष्ठ आहे. देव सुद्धा असे हडहडल्याप्रमाणे बघतात की आपल्याला कधी हे मिळेल. आपल्याला अमृत पिऊन कंटाळाला, आईच्या दुधाची चव नाही आहे त्याला, ते त्यांना कळलं. मग तिने सगळ्यांना आंघोळ घातली, हां, आणि जोजवलं, पाळण्यात घातलं, पाळणा म्हटला, आणि आंघोळ घातली. कशी? गरम पाण्याने आंघोळ घातली सगळ्यांना. आणि ते जे म्हणत होते हिने नग्न व्हायला पाहिजे, ते स्वतःच नग्न होती. पुढं नुकतीच जन्माला आलेली बाळं, त्यांना काय कळतंय? त्यांना धरून तिने दूध पाजलं, तृप्त केलं. त्यांना धुवून पुसून तेल मालिश करून त्यांना ऊन आंघोळ घातली, अत्तर लावलं, चांगली दुपट्यात त्यांना गुंडाळलं. बाकी झबली वगैरे तयार नव्हती हो, झबली वगैरे कुठून आणणार? पण दुपट्यात कसं बसं गुंडाळलं आणि झोळ्या बांधल्या आपल्या साडीच्या 3, आणि त्याच्यात त्यांना झोपवलं. जो जो रे जोय बाळांक, जो जो रे जोय बाळांक, ब्रह्मा विष्णू महेशाक, जो जो रे जोय बाळांक. तसं आंघोळ घालताना गाणी गात किती वर्षांनी तिला पुत्र सुख मिळालं. आणि ते पण खुदा देताय तो छप्पर फाडके देताय म्हणे. आमच्याकडे माझ्या एक मैत्रिणीची सून आहे, ती कित्येक वर्षांनी आता गरोदर राहिलेली, आणि तिने मला गुड न्यूज, मला जुळं आहे म्हणून सांगितलं. माझी रिॲक्शन पहिली होती, देख खुदा देताय तो छप्पर फाडके देताय. एक घेतलं तर दुसरं फुकट, कन्सेशन, सेल लागलेले. तसं तसं तिळं त्या तिघांना ती हे म्हणते आहे, जो 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 रे. आणि त्यांना आंघोळ घालते, त्यांना खेळवते. तेल लावताना कसं म्हणते, गंटपाराक तेत्तिलाम काज, गंटपाराक तेत्तिलाम काज, हुन्नुत काने भुश्शिकर काज, गंटपाराक तेत्तिलाम काज, कुटिकुरा साबून लावून काज, गाई दुधाने मालिश कर काज, गटपाराक तेत्तिलाम काज. हां, आणि छान परमळी पावडर लावून काज, झबले घाल काज, सगळे करून नन्नी केल्यारी पेट्ट मार काज. ते पेट्ट मारची सोय फक्त आईला असते, होय की नाही? आणि ते सुख त्या देवांना मिळालं. मार खायचं, रडलं की मार पडणार, सांगून ठेवते, गप्प राहा, चुप, आता तुमचे बाबा येणार आहेत, गप्प झोपायचं, आवाज नाही करायचा. आणि जो जो रे जोय बाळांक, तिन्ही आलटून पालटून. आणि इकडे मुनी आले हो, मुनी आले, आणि कुठे मी चुकून तर आलो नाही ना, माझंच घर आहे ना असं त्यांना वाटलं. इकडे तिकडे बघायला लागले, पण नाही, ह्यांचंच घर आहे. बाहेर त्यांच्या घराच्या बाहेर ना, अंगणात सगळे प्राणी वैर विसून खेळायचे. वाघ आणि हरण असं हो, कुठेच बघायला मिळत नाही. म्हणजे तिथे त्या अंगणात आलं की सगळे आपपर भाव विसरायचे, वैर विसरायचे. इतकी तिची ख्याती होती, इतकं ते हे होतं. तर हे दत्तगुरू ऐरागैरांच्या घरात जन्म घेणारे नाही आहेत, कळलं का? तर हे जे दत्तगुरू झाले तिथे 6 महिने राहिले. नारद चौकशी करायला इथे येऊन ह्यांना भेटून गेले. वा बच्चमजी, मज्जा आहे हो आपली, जाऊन सांगतो तुमच्या बायकांना तुमची करतूत बरं का, मग बघा काय होईल ते. आणि आले, नारायण नारायण, प्रत्येकीच्या घरी गेले. अरे
किती दिवसांनी आलास, कुठे गायब झाला होतास? नेहमीप्रमाणे पाणी प्यायचं होतं मला झरीचं, मी पृथ्वी तलावर गेलो. पृथ्वी तलावर गेलास, पण तुझी ती पतिव्रता तिच्याकडे गेला होतास की नाही? हां, मग गेलो होतो की. मग आमचे हे कुठे गेले? आमचे हे कुठे गेले? हळूच विचारतात. कुठे गेले म्हणजे? आहेत तिथेच, तिथेच आहेत. मग यायचा काही विचार दिसत नाही. येतील येतील, काय घाई आहे? हां, अजून ते पाळण्यात झोपलेले आहे. मोठे होतील, मग अत्री मुनी त्यांची मुंज लावतील, मग आणखीन थोडे मोठे होतील, मग म्हातारे झाल्यावर येतील ना. तुम्हाला सोडून कुठे जाणार? बायकांना सोडून. हां, तुम्ही तर आधी देवी आहात, तुम्हाला सोडून कुठे नाही जाणार. अरे बापरे म्हणाले. असं? मग एक काम करा, आत्ता मला सांगू नका. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, असलं काही केलं तर तुमच्या नवऱ्यांना गमावून बसाल. आता तेच झालेलं आहे. असं नको असेल तर ती बिचारी साध्वी आहे, तिला शरण जा, आमचं चुकलं हे कबूल करा. आणि त्या तिन्ही बायका आल्या, साधा वेश घेऊन आल्या. पण तिला कळलं कोण आलेले, कारण नवऱ्यांना पॉकेट केल्यावर कोण येणार? सुनाच येणार ना घ्यायला, होय की नाही? मम्मीच बाबू, मम्मीच बॉय म्हणतात. बायका माहेर जाऊन बसतात, ही मम्मीच बॉय, आईच्या मागे लागतो असं. आल्यावर कुठे दिसत नाही, सगळीकडे शोधतात. घरी जाऊन बघितलं, या आत तर या, आपण कोण आहात? हां, तर म्हणाले इथे 3 ब्राह्मण आले होते का हो तुमच्या इकडे भिक्षा मागायला? हो आले होते ना. मग कुठे गेले? आहेत, इथेच आहेत. कुठे आहेत ते? काय तिथे झोपलेले आहेत? हां, इथे झोपलेले आहेत पाळण्यात. अरे बापरे म्हणाले. एक काम कराल का? आमचे पती आहेत होते, मी पाया पडते, आम्ही पाया पडतो तिघही, लोटांगण घालतो, तुम्ही काय हवं ते करा, तुम्हीच खऱ्या पतिव्रता, आम्ही मान्य करतो, पण त्यांना वापस द्या ना. आम्ही पण तुमच्या एवढ्या नसू, पण आम्ही पण पतिव्रता आहोत, पतींना सोडून राहायचं कसं? आम्हाला वापस द्या. हो म्हणाले, घेऊन जा तुमच्या बाळांना, आणा, दाखवा बघू. तर त्यांनी आणून दिलं, तिथे घेऊन गेले. आता ह्यातलं तुमचे पती कोण आहेत तुम्ही शोधून काढा. कसं शोधणार? मग म्हणाले, त्यांनी विचार केला एकमेकींना, आता काय करायचं? आता ह्या बाईचा विचार बदलला तर आम्हाला बाळं पण मिळणार नाही, त्यापेक्षा आपण घेऊन जाऊ तिथे आणि मग काहीतरी करू जादूने, त्यांना पुन्हा पूर्वरूपाला आणूया असं. पण ती म्हणाली, अगं तुला कळत नाही का? मूर्ख आहेस का? हां, हे पृथ्वीतल आहे, इथून जाताना 1000 लोक भेटतील आणि आपण साध्या वेशात आलेले आहोत. त्या बाळांना एकीला एक कडेवर घेऊन गेलं तर काय विचारणार? हां, आपण म्हाताऱ्यासारख्या दिसतो, कोण तुमचा नातू का हो म्हणून विचारणार. काय नाव ठेवलं? मग काय जबाब देणार? काय नवरा म्हणून सांगणार? हां, पण आता मग काय करायचं? संपूर्ण शरणागती. मग एकीने एकीला कडेवर घेतलं होतं. नाही हो, कसं करून त्यांना पूर्वरूप द्या आणि आम्ही आमच्या नवऱ्यासकट परत जातो, परत तुम्हाला त्रास म्हणून देणार नाही. कबूल केलं. तर तिने पुन्हा तेच आणलं. त्यावेळी अत्री ऋषी होते, त्यांनी बायकोकडे, तिला सांगा काय करायचं ते. तर तिने पुन्हा ते तीर्थ आणलं आणि त्यांच्यावर शिंपडल्याबरोबर हां, लक्ष्मीने धरलं होतं शंकराला. अरे बापरे, खाली उतरवलं. कारण त्यांना कळतच नव्हतं कोण त्यांचा नवरा ते. कोणाला तरी कोणीतरी कडेवर घेतलं होतं आणि प्रत्येक स्वरूपाला आल्यानंतर टाकून दिलं असं. आणि म्हणाले आता जायलाच पाहिजे. तर तिघांचे डोळे पाणावले. हे माते, आई सुख दिलंस ग तू आम्हाला, आई सुख दिलं, जे पाहिजे होतं युगापासून आम्हाला जे पाहिजे होतं तर आम्ही तृप्त झालो. हां, काय पाहिजे ते माग. तर म्हणाले, आई म्हणते काय, बाळांनो तुम्ही जा, तुमची कामं तुम्हाला आहेत, पण आम्हाला असंच निपुत्रिक ठेवून जाणार का रे? इतकं आईचं सुख भोगलं तर आम्हाला असंच सोडून देणार का? तुमच्यासारखा पुत्र आम्हाला पाहिजे, कारण समाजसेवा करायची आहे. किती अज्ञानी लोक आहेत या पृथ्वी तलावर, त्यांना वर काढायचं आहे रे. हां, ह्या माझ्या पतीच्या जलाने त्यांचा वारसा तुम्हाला मिळालेला आहे. हां,
आणि मी माझं स्तनपान तुम्हाला करवलेलं आहे, त्याच्यातून आमचे जे जिनेटिक्स आहेत, जे काय आहे जीन्स, ते सगळे तुम्हाला वारसा मिळाला आहे. वारसा अत्री मुनींचा, अनुसूयेच्या प्रेमजरीचा, दाखवी उपाय सद्गुरु ही माय, भवसागर तरणीचा. दाखवा, काहीतरी करून दाखवा. तर त्यातले सगळे काही एकत्र राहू शकत नाही. तेव्हा त्यांनी ठरवलं की विष्णूने तिथे राहायचं त्यांच्याबरोबर, लहान बाळ होऊन. कळलं का? आणि हे अयोनी संभव होते. मग त्यांनी काही पुराणात असं आहे की त्या तिघांनी तिला आशीर्वाद दिला की आम्ही आमच्या अंश रूपाने दोघेजण राहतील. आणि एक दुर्वास मुनी रुद्र म्हणून गेला, शंकर, आणि जे ब्रह्मा होते ते ह्याच्याने चंद्र होऊन चंद्रलोकी गेले. आणि विष्णूला नाहीतरी पालनाचीच क्रिया दिली, पृथ्वीचं पालन करायचे. ते म्हणाले मी राहतो, पण तुमचा अंश थोडासा पाहिजे, कारण व्यवहारात ह्या अज्ञानांना काढायचं म्हणजे तमोगुण पण पाहिजे, वेळेला रागवायला लागतं, सत्वगुण पण पाहिजे, सगळं पाहिजे. नुसतं पालन करून रजोगुण असून चालत नाही. तर तुम्ही पण अंश रूपाने माझ्याबरोबर राहा. आणि नंतर ते तिघही गेले आणि ते लहान बाळ झालं असं काही ह्याच्यात आहे. आणि काही शास्त्रामध्ये असं आहे की तिला मग स्वतःला दिवस गेले आणि त्या दत्ताचा जन्म झाला. हां, बोला थोडी. ओम. फुलं उधळा, फुलं द्या सगळ्यांना, थोडी फुलाच्या पाकळ्या द्या आणि उधळा त्याच्यावर. दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु सुमिराले. दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु सुमिरले. और कछु नहीं आवे अंत तोरे मना. दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु सुमिरले. आणि दत्तगुरूंनी जन्म घेतला अत्री अनुसूयेच्या पोटी. हां, आणि तो नित्य अवतार आहे, चिरंजीव आणि चिरंतन अवतार आहे. कारण हे गुरुतत्वाला लय नाही. जोपर्यंत एक तरी अडाणी मनुष्य आहे, हां, जो अज्ञानी मनुष्य, सगळ्यांना ज्ञान दिल्याशिवाय हे तत्व मरणारं नाही आहे. आणि अजूनही त्याचा अनुभव येतो. त्यांनी अनेक जन्म घेतले. ह्या कलियुगात, कृतयुगात त्यांचे कार्तवीर्य अर्जुन म्हणून झाले. परशुरामांना त्यांनी हे केलं, शिष्य केलं. नंतर श्रीपाश्री वल्लभ 14व्या शतकात, श्रीपाश्री वल्लभांचा, ते सगळं आता वेळ नाही आहे सांगायला, पुन्हा कधीतरी ठेवा, त्यावेळी ते करूया आख्यान. हां, हो, श्रीपाश्री वल्लभ. नंतर नरसिंह सरस्वती आले, अक्कलकोट महाराज आले. अक्कलकोट महाराज आणि नरसिंह सरस्वती एकच. त्यांचं आयुष्य 700 वर्ष. आणि अजूनही टेंबे स्वामी आहेत, काही प्रपंचिक आहेत, काही संन्यासी आहेत, पण हे दत्त तत्व आपलं चालवत आहे. हां, त्या सगळ्यांचं हे करून आपण आज संत तुकारामांची हे म्हणूया. हां, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. त्याच्यापेक्षा आधी आपल्याला ह्याच्यात मूळ अभंग म्हणायचा आहे. म्हणजे तो एक हे आहे, काय म्हणता, रिवाज आहे. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी 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 आधी. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. गुण काही न आवडी हेची आठवणी जोडी, हेची सर्वै भागी जोडी, हेची सर्वै भागी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे तुका म्हणे गर्भवासी तुझे धारावे आम्हा.
आरतीची म्हणूया. पुढची शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता केवळ माझा चिंता सर्वथा आरती आणा. तुम्हीच दाखवा आरती. या इथे या, आरती दाखवा. इथे याल का? एक मिनिट, हे पुढे करता येईल? फॅन बंद करा. पडेल. पडेल 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 हळू. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाण, त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराण, नेतीने शब्द नये अनुमान, सुरवर मुनिजन योगी समाधिरे ध्यान. जय देव जय देव जय गुरुदत्ता, आरंभो वारिता हरी भजंता. जय देव सभाय अभ्यंतरी विवेक दत्त, अभाग्यासी कैली सकळे मात, पराधी सरपदी जगतेंदा हेत, जन्म मरणाचा फिरला ते अंत. जय देव जय गुरुदत्ता, आरंभो वारिता हरी भजंता. जय देव दत्ता येऊन या उभा ठाकला, आसंग मने कृपात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा निभविला. जय देव जय गुरुदत्ता, आरंभो वारिता हरी भजंता. जय देव दत्ता दत्ता ऐसे लागले ध्यान, आरंभले मन झाले गुंफन, विठूपणाची काजोळ गण, एका जनार्दनी दत्त जाण. जय देव जय गुरुदत्ता, ओ स्वामी जय देव आली लोटांगण वणी शरण शरण साई शिवचे. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण माझे सोयरे आहात, कारण माझी सोय आपण बघितली. मला इतका आनंद दिला ह्या कीर्तनामधून मला मिळाला, ते तुमच्यामुळे मिळाला. मी अत्यंत आभारी आहे आपली. एक सेवा म्हणून मी इथे रुजू करते आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने हे कीर्तन पुष्प आपण त्या दत्त महाराजांच्या चरणावर अर्पण करूया. आपलं काही नाही आहे त्याच्यात. खरंच त्यांनी करवून घेतलेलं आहे. जसं झालं तसं झालं, गोड मानून घ्या. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. नैवेद्य केला. हो.